देवरा बाबांबद्दलची एक कथा आहे की देवरा बाबा जे होते त्यांचं वय होतं 600 वर्ष आणि त्यांना देह सोडायचा होता. त्यावेळी समाधी घ्यायची होती, तर त्यांनी परमिशनसाठी बर्फानी दादाजींना सुद्धा निरोप दिलेला होता. आणि बर्फानी दादाजी महाराजांनी जी शेवटची शाल आहे जी परमिशनची ती त्यांनी पाठवली होती आणि त्यानंतर मग त्यांनी देह सोडला. गगनगिरी महाराज आणि बर्फानी दादाजी महाराज एकदा त्रिपुरा सुंदरीचा एक पूजा होम सुरू होता इंदोरमध्ये. दोघांनी एक गंमत केली. म्हणजे त्यांनी बर्फानी दादाजी महाराजांचा आत्मा गगनगिरी महाराजांच्या शरीरात आणि गगनगिरी महाराजांचा आत्मा बर्फानी दादाजी. त्यामुळे तर एक्झॅक्टली हे कायाकल्प म्हणजे काय असतं? कायाकल्प म्हणजे गुरुच्या सानिध्यामध्ये तो केला जातो आणि ती एक साधारणतः 40 ते 45 दिवसाची प्रोसेस असते. आणि जे आपलं जे शरीर आहे जे जीर्ण झालेलं असतं ते सोडून आपण नवकाया प्रवेश होतो. म्हणजे नवकाया त्या शरीराला मिळते, सेम शरीराला, परकाया नाही. तर अशा प्रकारे बर्फानी दादाजी महाराजांनी कायाकल्प केलेला होता. आणि त्यावेळी महाअवतार बाबाजी स्वतः तिथे होते. विशाखापट्टणमला एकदा गेले होते एका भक्ताच्या मुलीच्या लग्नामध्ये आणि नेमकी ते जायच्या सुमारासच तिथे मुलीचं प्राण गेले. जिचं लग्न होतं त्या मुलीचे अचानक ती पावली. आणि मग सगळे एकदम घाबरले. इतक्यात बर्फानी दादाजी महाराज पोहोचले तिथे. तर दादाजी म्हणाले की एक मैं कर सकता हूँ, इसको मैं अभी जिंदा कर सकता हूँ, लेकिन 7 दिन में ये फिर से वो शरीर छोड़ देगी. गगनगिरी महाराजांचे पाठीवर घेऊन हे आशिष महाराज सगळीकडे फिरायचे. जवळजवळ 35-40 वर्ष त्यांनी त्यांची सेवा केली. एकदा आशिष महाराजांना खूप बॅक पेन होत होतं म्हणून त्यांनी मला पाचारण केलं आणि मग खोपोली आश्रमात मी गेलो. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. इंट्रोवरून लक्षात आलंच असेल तुम्हाला की आजचा पॉडकास्ट कशा रिगार्डिंग असणार आहे. पण ह्या पॉडकास्टमध्ये बर्फानी दादाजी महाराज, गगनगिरी महाराज आणि इतर अनेक विभूतींचे अनुभव तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळणारच आहेत. त्याचसोबत आपले जे रमाकांत देवरुखकर सर आहेत त्यांचं चिकित्सा, नी, स्पाईन अँड मोर याचा आम्ही एक तुम्हाला टूर पण देणार आहोत. सो त्यांच्या ठिकाणी काय काय चालतं, कशा पद्धतीने ट्रीटमेंट होतात हे पण तुम्हाला आज लाईव्ह बघायला मिळणार आहे. त्यामुळे आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. आणि मधून आम्ही अशा पद्धतीचं पॉडकास्ट तुमच्यासमोर आणणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून्ड आणि ओव्हरऑल पॉडकास्ट कसा वाटला हे सांगा. आजचे आपले पाहुणे आहेत रमाकांत देवरुखकर सर. मागचाही तुम्ही पॉडकास्ट त्यांचा बघितला होता राम भोसलेंच्या रिगार्डिंग. सो त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये आधीच्या पार्टची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्यांचे सगळे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, जर तुम्हाला काही गुडघेदुखी, पाठदुखी या रिलेटेड काही त्रास असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर्स दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. आणि या ज्या अनेक विभूतींबद्दल आज देवरुखकर सर बोलणार आहेत तर त्यांनीसुद्धा, त्या विभूतींनीसुद्धा डॉक्टरांकडूनच म्हणजे डॉक्टर राम भोसले असतील आणि रमाकांत देवरुखकर असतील यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे. त्यामुळे जास्त वेळ घेत नाही, पॉडकास्ट सुरू करूयात. चॅनलला सबस्क्राईब करा, पॉडकास्टला हाईप करा आणि आजचा पॉडकास्ट सुरू होतोय. 3, 2, 1 ॲक्शन. सर, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या गुरूंच्या बाबतीत बोललो होतो, डॉक्टर राम भोसले. आणि अर्थात तुम्हाला ज्यांचा अजून सहवास लाभलाय ते म्हणजे गगनगिरी महाराज असतील किंवा मग बर्फानी दादाजी महाराज असतील. तर ह्यांविषयी तुम्ही थोडक्यात सांगितलं होतं, पण ह्या पॉडकास्टमध्ये आम्हाला त्यांचे अजून अनुभव ऐकायला आवडतील. नक्कीच. बर्फानी दादाजी महाराजांबद्दल मला वाटतं महाराष्ट्रात थोडीशी कमीच माहिती असेल. गगनगिरी महाराजांबद्दल तर प्रचंड माहिती आहे. पण बर्फानी दादाजी महाराज हे अशी एक साधू होऊन गेले की त्यांनी प्रचंड काम केलं. आपल्या अखंड भारत जेव्हा होता त्यावेळी, म्हणजे जसं पाकिस्तान, बांगलादेश आणि सगळे एकत्र होतं त्यावेळेला त्यांनी 1100 म्हणजे 1100 आश्रम संपूर्ण भारतभर त्यांनी केलेले आहेत. त्यांचा जो जन्म आहे तो UP-मध्ये झालेला होता आणि एका राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. बर. आणि
10 वर्षाचे असल्यापासून त्यांना साधूंबरोबर ते राहायला लागले. त्यांना ती आवड निर्माण झाली. साधूंबरोबर राहायचे, त्यांचं सगळं काम ते काय करतात ते पाहायचे. आणि नंतर हळूहळू ते काही वर्षांनी हिमालयात गेले. बर. आणि हिमालयात गेल्यानंतर हिमालयात सुद्धा ते अनेक साधूंना भेटले. तिथे त्यांनी तपश्चर्या केली आणि एका गुहेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली, जी गुहा अजूनही तिथे आहे. आणि त्या गुहेत कोणालाही प्रवेश नाहीये, कारण तिथे एक भला मोठा सर्प म्हणजे नागराज त्या गुहेचं संरक्षण करतो. ही गुंफा ही दादाजींनी तयार केलेली होती आणि तिथे ते साधना करायचे. ओके. आणि मग जेव्हा चीनाचं युद्ध झालं 1962 साली, त्यावेळी तिथल्या साधूंना सगळ्यांना विनंती केली चीनी सरकारने की तुम्ही इथून गेलात तर बरं होईल. म्हणून मग सगळे साधू मग तिथून निघाले. आणि मग हळूहळू हिमालयातून जसं ते आले तर अमरकंटकला आले. अमरकंटकच्या इथे त्यांनी पहिलं आणखी एक आश्रमाची निर्मिती केली आणि मग तिथे राहत होते. ते अमरकंटकला असताना अशी एक कथा सांगितली जाते की अश्वत्थामा महाभारतामधला, की तो त्यांच्या आश्रमात यायचा तिथे. आणि त्याचा जो मणी होता इथला कपाळावरचा, तो माहित आहे की तो काढून घेतलेला होता आणि त्यामुळे तिथे रक्तस्राव आणि फ्लुइड यायचं त्या भागातनं. तर तिथे ऑइल लावण्यासाठी तो यायचा तिथे आणि बर्फानी दादाजी महाराज तिथे ते तेल सोडायचे आणि मग तो जायचा. 15 फूट उंच असं सांगितलं जातो अश्वत्थामा. तर अशा प्रकारे ती एक स्टोरी दादाजी नेहमी सांगायची. आणि बर्फानी दादाजींची हिमालयातल्या अनेक कथा आहेत. त्यांना बर्फानी दादाजी असं नाव का पडलं तर ते बर्फामध्ये तपश्चर्या करायचे. तर एक अशी स्टोरी सांगितली की त्यावेळेला हिमस्खलन झालं आणि त्यांच्या अंगावर कम्प्लीट बर्फ पडला आणि त्या बर्फातनं त्यांच्या साधनेतनं ते एवढ्या मोठ्या हिमस्खलनातून ते बाहेर आले. अच्छा. दुसरी कथा अशी सांगितली जाते की ते साधना करताना त्यांच्या शरीराच्या आजूबाजूला बर्फ साठायचा आणि त्यातही ते तपश्चर्या करायचे आणि त्यांना काही व्हायचं नाही. त्यामुळे त्यांना बर्फानी दादाजी असं नाव पडलं. त्यांनी अनेक आश्रम केले. आश्रम करून तयार झाले की ते मग तिथल्या शिष्यांना द्यायचे आणि मग ते पुढे निघून जायचे नवीन आश्रम करायला. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण भारतभर खूपच प्रसार केला. त्यांचं आणखी एक कथा अशी सांगितली जाते की देवरा बाबांबद्दलची एक कथा आहे. की देवरा बाबा जे होते त्यांचं वय होतं 600 वर्ष आणि त्यांना देह सोडायचा होता. त्यावेळी समाधी घ्यायची होती. तर त्यांनी परमिशनसाठी बर्फानी दादाजींना सुद्धा निरोप दिलेला होता. आणि बर्फानी दादाजी महाराजांनी जी शेवटची शाल आहे जी परमिशनची ती त्यांनी पाठवली होती आणि त्यानंतर मग त्यांनी तो देह सोडला. अशी सुद्धा कथा आहे की देवरा बाबांसारख्या मोठ्या साधूने त्यांची परमिशन मागितली. यातच आपल्याला त्यांचं श्रेष्ठत्व लक्षात येतं. सर, असं आम्ही ऐकलेलं आहे की बर्फानी दादाजी महाराज जे होते यांचा कायाकल्प झालेला आहे आणि ते सुद्धा एकदा नाही 2 वेळा. तर एक्झॅक्टली हे कायाकल्प म्हणजे काय असतं? बरोबर. कायाकल्प म्हणजे गुरुच्या सानिध्यामध्ये तो केला जातो आणि ती एक साधारणतः 40 ते 45 दिवसाची प्रोसेस असते. आणि जे आपलं जे शरीर आहे जे जीर्ण झालेलं असतं ते सोडून आपण नवकाया प्रवेश होतो. म्हणजे नवकाया त्या शरीराला मिळते, सेम शरीराला, परकाया नाही. तर अशा प्रकारे बर्फानी दादाजी महाराजांनी कायाकल्प केलेला होता आणि त्यावेळी महाअवतार बाबाजी स्वतः तिथे होते. दुसरे महायोगी लामा गणेश लामा यांच्या सानिध्यात ते झालं. आणि तिसरे म्हणजे मी मगाशी तुम्हाला जसं म्हणालो नाव लंगोरी बाबा. येस, लंगोरी बाबा. असे 3 तिथे उपस्थित होते महान विभूती. आणि त्यांच्या समोर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने 40 दिवसाचा प्रोसेस त्यांनी केला. कारण त्यांचं वय जर आत्ता पाहिलं तर 230 वयापर्यंत नंतर त्यांनी समाधी घेतली. 1790-92 दरम्यान त्यांचा जन्म सांगितला जातो.
बर. त्याप्रमाणे जर आता कॅल्क्युलेशन केलं तर 230 वगैरे. 240 आणि आता त्यांनी जी समाधी घेतली साधारण 3-1 वर्षापूर्वी, त्यांनी 3-4 वर्षापूर्वी समाधी घेतली. म्हणजे आता कोविडच्या हो, कोविडच्या आसपास त्यांनी ओके समाधी घेतली. आणि त्यांची जी समाधी आहे ती मेंदीपूर बालाजी इथे आहे, राजस्थानमध्ये. हो, तर तिथे मोठा आश्रम आहे, तिथे ही समाधी आहे. त्यांनी अनेक चमत्कार केले, अनेक वेगवेगळ्या गोष्टी समाजासाठी केल्या त्यांच्या तपश्चर्याच्या माध्यमातून. माझा पर्सनल एक अनुभव होता त्यांच्या बाबतीतला की माझे वडील प्रचंड सिरियस झाले होते. बर. आणि काही आशा नव्हती आमची, की तरी पण आम्ही म्हटलं की चला हॉस्पिटलला घेऊन जा म्हणून आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवली. मला लगेच आठवलं की आपण बर्फानी दादाजींना आपण विचारूया की काय करायला पाहिजे. म्हणून मी त्यांचा जो शिष्य आहे, म्हणजे त्यांच्याबरोबर जो सेवेकरी असतो, त्याला मी फोन लावला, हर्ष म्हणून. तर मी त्याला फोन लावला की असं असं आहे, जरा दादाजींना विचार काय करायला पाहिजे, कारण अगदी सिरियस आहेत. तर आम्ही आता हॉस्पिटलला निघालोय घेऊन, ॲम्ब्युलन्स पण बोलावली आहे. तर त्यांनी लगेच दादाजींकडे फोन दिला. दादाजी म्हणाले, कहीं लेके नहीं जाना है, मैं बैठा हूं यहाँ, कुछ नहीं होगा, वही रहने दो. म्हणजे कसं शक्य म्हणतं, ते एकदम सिरियस आहेत, हॉस्पिटल शिवाय कसं आम्ही राहू शकणार, घरात काय करणार. कुछ नहीं होगा, मैं कहता हूँ कुछ नहीं होगा, वही रहने दो, घर में ही रहने दो, कहीं लेके नहीं जाने की जरूरत नहीं है, मैं ठीक कर दूंगा. मैं यहाँ बैठ के ठीक कर दूंगा. त्यांचे जे शब्द होते, मग यहाँ बैठ के ठीक कर दूंगा. आणि नेमकं तसंच झालं. पण आम्ही काय केलं की चला ॲम्ब्युलन्स बोलावली आहे तर निदान आपण दाखवून तरी येऊ. म्हणजे आपलं शेवटी मन असं असतंच ना, जरी एवढ्या मोठ्या साधूंनी सांगितलेलं आहे तरी आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्समधनं घेऊन गेलो, कॅज्युअल्टीमध्ये घेऊन गेलो. तर म्हणतात काही नाही झालं, यांना घेऊन जा, नॉर्मल आहेत, सगळं नॉर्मल, ना ताप ना त्यांचे ब्लड प्रेशर नॉर्मल, सगळं नॉर्मल. आणि तिथे अगदी निश्चित पडलेले होते घरामध्ये, म्हणजे जिवंत आहेत की मृत ते पण कळत नव्हतं. आणि तिथे गेल्यानंतर म्हणाले की एकदम नॉर्मल आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की कशी त्यांनी तिथे राहून त्यांनी ते काम केलं होतं. अशा प्रकारे त्यांच्या बऱ्याच स्टोरीज आहेत. ते एका विशाखापट्टणमला एकदा गेले होते, एका भक्ताच्या मुलीच्या लग्नामध्ये. आणि नेमकी ते जायच्या सुमारासच तिथे मुलीचं प्राण गेले. जिचं लग्न होतं त्या मुलीचे अचानक ती मृत पावली. आणि मग सगळे एकदम घाबरले. इतक्यात बर्फानी दादाजी महाराज पोहोचले तिथे. तर म्हणे आता कसं करायचं, काय करायचं. म्हणे आता ते म्हणे त्यांनी अट्टच धरला बर्फा की काहीतरी करा म्हणे, असा प्रसंग आहे, कसं करणार आहे आता. तो दादाजी म्हणाले की एक मैं कर सकता हूँ, इसको मैं अभी जिंदा कर सकता हूँ, लेकिन 7 दिन में ये फिर से वो शरीर छोड़ देगी. तो म्हणे काही करा म्हणे, हे लग्न पार पडू दे. मग ते बर्फानी दादाजी महाराजांनी तिला जिवंत केलं आणि ती 7 दिवसापर्यंत ती जिवंत राहिली. आणि मग परत ती 7 दिवसांनी तिने देह सोडला. अशा प्रकारे अनेक कथा आहेत. तसंच एकदा माझी आई अशी सिरियस झाली होती. त्यावेळी सुद्धा मग आम्हाला आठवलं की अरे आपण आता विचारलं पाहिजे दादाजींना. तेव्हा पण त्यांनीच असाच आदेश दिला, काही मत लेके जाओ, ठीक हो जाएगी, मैं यहाँ बैठा हूँ, कोई चिंता करने की जरूरत नहीं है, वो ठीक हो जाएगी. तर अशा प्रकारे मी माझ्या आई वडिलांचा तो एक अनुभव मी बघितलेला आहे की अतिशय सिरियस कंडिशन मध्ये त्यांनी सांगितलं की कुछ नहीं होगा, मैं यहाँ बैठा हूँ, ठीक हो जाएंगे. त्यांचे ते शब्द म्हणजे काय की तो आशीर्वादच आहे भगवंताचा, आणि ते खरं व्हायचं. तर असे अनेक त्यांचे अनुभव आहेत. सर, तुम्हाला सुद्धा त्यांचा सहवास लाभलेला आहे, तर त्याविषयीचं सांगा. कारण तुमचे आय गेस ऑनलाईन तुम्ही भेटलेलं, तर ती पण कोविडचा काळ होता आणि त्यावेळी कुठे जायला आपल्याला परमिशन नव्हती. त्यावेळी माझा एक शिष्य जो माझ्याकडे संवाद शिकला होता, तो त्यांचा हर्ष म्हणून दिल्लीचा, तर तो त्यांचा सेवेकरी खास त्यांचा, तो आणि श्याम असे 2 जण बर्फानी दादाजींची सेवा करायची पूर्वीपासून.
तर बर्फानी दादाजी महाराजांना अचानकपणे कुशीत दुखायला लागलं. ओके. आणि म्हणाले की खूप दुखतंय मला कुशीमध्ये, तर काय करायचं म्हणून हर्षकडे त्यांनी विचारणा केली. मला माहित नाही आता ते हर्षची परीक्षा घेत होते की काय किंवा नक्की काय शिकलाय. हर्षने मला फोन केला की दादाजी को ऐसे तकलीफ हो रही है तो क्या करूं. तो मी म्हटलं त्याला की एक काम कर, हम व्हिडिओ कॉल कर सकते हैं क्या. बोला व्हिडिओ कॉल करते. मग आम्ही व्हिडिओ कॉल केला आणि मग त्याला मी दादाजींना विचारलं की नक्की काय होतंय, कुठे होतंय. म्हणजे पाठीतून कुशीतमध्ये असं पेन येत आहे बरगड्यांतून. तर ठीक आहे. मग मी त्याला सांगितलं की अशा प्रकारे तू संवाहन कर, एक म्युझिक लाव. त्याच्यासाठी सांगितलं त्याला. आणि मग त्याला मी कुठला राग लावायचा ते पण सांगितलं त्याला संवाहनमध्ये. अशा प्रकारे त्यांनी तो दुसऱ्या मोबाईलवरून त्याने ते संगीत लावलं. संवाहनचे व्हायब्रेशन्स द्यायला सुरुवात केली. व्हायब्रेशन्स द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलं. आणि जसं आपण पंचमहाभूताचा बॅलन्स करतो ते त्याला व्हायब्रेशन द्यायला सांगितले, पृथ्वी आप तेज वायू आकाशाचे. आणि तशा प्रकारे त्याने तो संवाद दिलं, त्यांना बरं वाटलं. मग म्हणाले की मला परत कर. दुसऱ्या दिवशी परत आम्ही व्हिडिओ कॉल केला. म्हटलं आता एक काम कर, तू कपिंग कर त्यांना. मग त्याला मी कपिंग शिकवलं होतं. मग कपिंग थेरपी त्यांना करायला सुरुवात केली. आणि मग पाठीवर आणि कुशीमध्ये अशा प्रकारे कपिंग दिलं त्यांना. पण त्यांना ते इतकं बरं वाटलं. मग ते रोज सांगायचे, हर्ष जाओ कटोरी लेके आओ. त्याला ते कटोरी म्हणायचे कपिंग थेरपीला. हर्ष कटोरी लेके आओ. तर हर्ष जायचा, मग ती बॅग घ्यायचा, कटोरी घ्यायचा आणि कपिंग करायचं त्यांना. आणि मग मी इथून व्हिडिओ कॉलने मी त्यांना सांगायचो की आता इथे कप लाव, आता इथे लाव, इथे लाव. आता बस, आता एवढंच पंपिंग कर, आता हे सोडून दे, परत कर, रिपीट. अशा प्रकारे आम्ही ते प्रोसेस करायचो. कारण तो नवीन होता, त्यामुळे मी सगळं त्याला काही चुकीचं होऊ नये म्हणून मी त्याला शिकवायचो. मग त्यांना ते थेरपी, संवाहन आणि ते कपिंग ते सगळं आवडायचं. मग त्यामुळे मी डॉक्टर राम भोसले जी को भी मैं मिला हूँ हिमालय में. त्यांनी ते पण कथा सांगितली, म्हणे उनको मैं मिला हूँ, बहुत बार मिला हूँ. महाअवतार बाबा जी के यहाँ हमेशा आते थे. तो मैंने उनसे बातचीत की है. अच्छी तरह से पहचानता हूँ मैं. मी त्यांना म्हटलं ना की अरे हर्ष, तू सांग, म्हटलं तू काय थेरपी करतोयस, संवाहन करतोयस ना. मग त्यांना विचार की असं असं डॉक्टर राम भोसले म्हणून आहेत, त्यांनी संवाहन चिकित्सा शोधून काढली. आप पहचानते हो क्या उनको. हा, अच्छी तरह से पहचानता हूँ. तिकडे भेटले होते महाअवतार बाबाजींना इथे म्हणे भेटले. कारण डॉक्टर राम भोसले 6 वर्ष महाअवतार बाबाजींच्या सानिध्यात होते हिमालयात जेव्हा ते होते त्यावेळी. आणि एकच व्यक्ती जे देह रूपामध्ये सदेह त्यांना भेटलेले, म्हणजे ज्यांना महाअवतार बाबाजींनी सदैव पाहिलेलं आहे, बघितलं. ओके. आणि त्यांच्या सानिध्यात होते असे एकच व्यक्ती. तर असे सुद्धा अनुभव आहेत दादाजींबद्दलचे. असे अनेक अनुभव आहेत, अनेक चमत्कार त्यांनी केलेले आहेत, अनेक लोककल्याणाची कामं केली आहेत, आश्रमाच्या द्वारे सुद्धा अनेक केलेले आहेत. असे म्हणजे कुंभमेळ्यातले सुद्धा अनेक त्यांचे अनुभव आहेत त्यांचे. तर त्यांना ब्रह्मश्री अशी सुद्धा उपाधी त्यांनी सगळ्या संतांनी दिलेली आहे. आणि त्यांना जी उपाधी होती ती श्री 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 अशी उपाधी होती, काहीतरी 1011 अशी त्यांना उपाधी होती. तशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत. तर त्यांचं सानिध्य, अशा लोकांचा आशीर्वाद मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. सर, तुम्ही आत्ता ज्या हर्षजींचा उल्लेख केला, तर त्यांचा पण काहीतरी अनुभव आहे बर्फानी दादाजी महाराजांसोबतचा, तर तो आम्हाला सांगा. हो, म्हणजे त्याचा स्वतःच्या घरचा अनुभव आहे. त्याचा भाऊ शिवा म्हणून, तर लहान होता तो, आणि त्याला किडनी फेल्युअर असं सांगितलं. दिल्लीचा राहणारा तो. तर त्याचे आई वडील खूप घाबरले, एम्समध्ये घेऊन गेले. एम्समध्ये त्यांनी सांगितलं की याचं किडनी ट्रान्सप्लांट करायला लागेल, एक किडनी रिपेअर होणार नाही आणि काही रिव्हर्स होणार नाही, काही ट्रीटमेंट नाही त्यासाठी, ते ट्रान्सप्लांटच उपाय आहे. तर ते अतिशय घाबरले. आणि मग बर्फानी दादाजी महाराजांशी संपर्क केला की असं असं आहे, मला तुम्हाला भेटायला यायचं आहे.
ते म्हणाले जे काय आहे ते एका कागदावर लिहून सगळे प्रश्न लिहून तुम्ही माझ्याकडे या. बर. असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी सगळे प्रश्न जे होते ते सगळे त्यांनी कागदावर लिहिले आणि मग ते बर्फानी दादाजी महाराजांना भेटायला गेले त्यांच्या आश्रमात. गेल्यानंतर त्यांनी बसायला सांगितलं आणि वो जो लिखा है वो लाए हो क्या? म्हणे हा घेऊन आलोय म्हणे आम्ही. मग त्यांनी तो पेपर मागितला म्हणे तो आणि फोल्ड करूनच दे म्हटलं आणि तो पेपर घेतला आणि त्यांनी खालच्या खिशामध्ये तो ठेवून दिला आणि वरच्या खिशातून त्यांनी एक पेपर काढला और ये पढो. ते जशा क्रमाने ते प्रश्न तिने लिहून आणले होते त्याच्या आईने त्याच क्रमाने त्याची उत्तरं त्यामध्ये सगळी लिहिलेली होती. आणि म्हणजे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का म्हणजे यांनाही प्रश्नच मी पाठवले नाही किंवा काय नाही, यांना कसे काय प्रश्न कळाले. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं अगदी त्यांनी उत्तर लिहिलेलं होतं क्रमानुसार. आणि त्यामध्ये असं होतं की हो गया समाधान, कोई जरूरत नहीं है ऑपरेशन करने की, मैं एक दवा सिद्ध करके देता हूँ, वो उसे 15 दिन तक दीजिएगा और वो ठीक हो जाएगा और कोई ऑपरेशन की जरूरत नहीं है. तो एकदम खुश झाले. मग त्यांनी मंत्रसिद्धीने त्यांची एवढी तपश्चर्या आणि सिद्धीने त्यांनी ते औषध तयार करून दिलं आणि मग ते औषध घेऊन ते तिथून दिल्लीला आले परत आणि मग त्याला ते औषध द्यायला सुरुवात केली रोज. तो दिवसेंगणित तो त्याला बरं वाटायला लागलं. फरक पडायला लागला आणि 15व्या दिवशी त्याला परत टेस्टसाठी न्यायचं होतं 15 दिवस झाल्यानंतर एम्समध्ये. आणि एम्समध्ये जेव्हा त्याला तिथल्या डॉक्टरांनी तपासलं, सगळ्या टेस्ट केल्या, ब्लड टेस्ट केल्या, तर त्याच्यामध्ये किडनी अतिशय नॉर्मल झाल्या. म्हणजे असं कसं शक्य झालं? डॉक्टर्स म्हणाले हे तर मिरेकल आहे, असं शक्य नाही आहे. तर म्हणे क्योंकि इनका जो GFR आहे तर तो 20 होता ती किडनी फंक्शन, तो वाढून 80 पर्यंत गेला होता GFR. आणि म्हणजे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, पण आई वडिलांना नक्की माहित होतं की हा कशामुळे झालंय. दादाजींचा आशीर्वाद मिळाला म्हणजे होणारच आहे. दादाजींनी हे काम त्यावेळी ते जे केलं सिद्धीने. आणि तो जो मुलगा आहे शिवा, त्याचं लग्न झालंय, तो लंडनमध्ये असतो आणि त्याचं तो खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ बोर्ड आहे. तो तिथे खूप मोठ्या पदावर काम करतोय. आणि अशा प्रकारे हे आशीर्वाद जे असतात ते कधीच फोल ठरत नाहीत. म्हणजे माझे दुसरे गुरु जे डॉक्टर राम भोसले ते मला नेहमी सांगायचे, साधू संतांचे आशीर्वाद कधीच फेल ठरत नाहीत. ते जी आणि त्यांची वाणी, जी वाणी असते साधू संतांची, ती वाणी कधीच फोल ठरू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जे जे काय म्हटलेलं असेल साधू संतांनी आतापर्यंत, तर ते नक्कीच आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ही खूप मोठी एक छान अशी एक घटना होती जी आपल्याला दिसते की यातून कशा प्रकारे एक सिद्धी या साधू संतांकडे असते आणि ते मग कधी प्रत्यक्षरित्या कधी अप्रत्यक्षरित्या समाजामध्ये काम करत असतात. काही साधू संत हिमालयात राहून तिथेच तपश्चर्या करून समाजाचं भलं करतात आणि काही साधू पुरुष जे प्रत्यक्ष समाजात येतात आणि तिथे वेगवेगळ्या कार्याद्वारे ते लोकांना मदत करत असतात आणि आशीर्वाद देत असतात. तर अशा प्रकारे आपली भारत भूमीचं एक महान असं एक आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे. तर ते बर्फानी दादाजींबद्दल मी तुम्हाला सांगेन की अशा प्रकारचे चमत्कार मी केलेले आहेत. त्यासोबतच बहुतेक बर्फानी दादाजी आणि साईबाबांचं पण काहीतरी एक घटना आहे. तर जेव्हा नर्मदा किनारी बर्फानी दादाजी असायचे त्यावेळी तिथे त्यांना साईबाबा नेहमी तिथे भेटायचे, तिथे असायचे आणि त्यांच्या खूप काही गप्पा व्हायच्या साधनेबद्दल. आणि तिथे तर त्यापणे हमेशा मिलते थे साईबाबा. बहुत बड़े संत थे, बहुत जबरदस्त उनकी साधना थी असे सांगायचे ते. हमेशा मिलते थे. नर्मदा किनारी ते त्यांना ते भेटायचे. असे अनेक साधू संत त्यांना भेटायचे. त्यापैकी एक हे असायचे साईबाबा नेहमी भेटायचे आणि त्यांची ते
खूप तारीफ करायचे साईबाबांची. बर हो. बर. सर आता जसं हे साईबाबांचं झालं तसं अजून काही अनुभव आहेत मे बी म्हणजे बर्फानी दादाजींच्या समाधीनंतरचे किंवा त्याच्या आधीचे असे? आता बर्फानी दादाजींच्या समाधीनंतर सुद्धा शिष्यांना अनेक अनुभव येत असतात हल्ली सुद्धा. अजून सुद्धा त्यांना अनुभव येतात. तर एक अनुभव असा आहे की बर्फानी दादाजी महाराजांची समाधी झाली. समाधीनंतर त्यांचा जो एक शिष्य आहे त्याच्या स्वप्नात ते आले आणि त्याची बायको प्रेग्नंट होती. बर. पण तिला काही त्रास नव्हता. पण स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की डरो मत कुछ नहीं होगा सब ठीक हो जाएगा. मला हे का सांगतायत बर्फानी दादाजी महाराज असं? त्याला आश्चर्य वाटलं. पण झालं असं की आणि ते 2-3दा झालं. बर. 7व्या महिन्यामध्ये त्याची बायको जी प्रेग्नंट होती तिला अवेळी तिला डिलिव्हरी झाली. अच्छा. हा. मग त्याला कळलं की असं काहीतरी आहे. म्हणजे 7व्या महिन्यात 9 महिने पूर्ण झाल्यानंतर जनरली डिलिव्हरी. तर ते प्री मॅच्युअर बेबी होती आणि तिला 6 महिने जवळजवळ पेटीमध्ये ठेवलेलं होतं बाळाला. पण यांनी स्वप्नात येऊन सांगितलं की चिंता नहीं करना, सब कुछ ठीक हो जाएगा, बेबी बिलकुल ठीक हो जाएगी, कोई चिंता नहीं करना. तर त्यामुळे ते दोघेही निर्धास्त होते. दादाजी स्वप्नात येऊन त्यांना आशीर्वाद देत होते आणि 6 महिन्यानंतर ते जे बाळ होतं ते पूर्णपणे छानपैकी झालं. एकदम नॉर्मल बेबी सारखं झालं. कुठलीही डिफॉर्मिटी नाही, कुठलीही कमतरता नाही. 7व्या महिन्यातल्या मुलांना जनरली प्री मॅच्युअर बेबींना खूप ब्रेनमध्ये किंवा बॉडीमध्ये डिफॉर्मिटीज, मतिमंदत्व अशा प्रकारे दिसतात. पण या बेबीमध्ये काहीच दिसलं नाही आणि ती बेबी अगदी खूप छान आहे. अशा प्रकारे दादाजींनी स्वप्नात येऊन आशीर्वाद दिले. वा. सर आपण आता बर्फानी दादाजींबद्दल बोललो त्याप्रमाणे मगाशी सुरुवातीला जसा आपण उल्लेख केला होता की गगनगिरी महाराज म्हणजे त्यांचा सुद्धा अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि तुम्हाला सहवास लाभलेला आहे. तर त्यांच्याविषयी पण सांगा आणि या 2 विभूतींचा पण एक अनोखी एक अनुभव म्हणूयात किंवा घटना म्हणूयात ती सुद्धा आहे. सर त्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा. एक अनुभव असा होता गगनगिरी महाराज आणि बर्फानी दादाजी महाराज. एकदा त्रिपुरा सुंदरीचा एक पूजा होम सुरू होता इंदोरमध्ये आणि साधारण 95-96 गोष्ट आहे. ओके. आणि त्या सुमारास हे दोघेही तिथे बसले होते त्या आशीर्वाद द्यायला आणि सगळे लोक येत होते आणि त्यांना पाया पडत होते. अच्छा. मग त्यांनी दोघांनी गंमत केली. म्हणजे त्यांनी बर्फानी दादाजी महाराजांचा आत्मा गगनगिरी महाराजांच्या शरीरात आणि गगनगिरी महाराजांचा आत्मा बर्फानी दादाजी. त्यामुळे लोक येऊन यांना समजत होते की हे बर्फानी महाराज जे गगनगिरी महाराज होते आणि गगनगिरी महाराजांना बर्फानी दादाजी म्हणून पाया पडत होते. अशा प्रकारे आणि ते दोघे एकमेकांकडे बघून हसत होते. असा किस्सा सुद्धा या दोघांनी सांगितलेला की त्यांनी ते एक गंमत केली होती. पण त्यांचा जो परिचय आहे तो खूप आधीपासूनचा होता. बर्फानी दादाजी महाराज गगनगिरी महाराज हिमालयात भेटलेले होते आणि त्यांचा तिथपासून परिचय होता. तिथून मग गगनगिरी महाराज परत महाराष्ट्रामध्ये आले. ते पूर्ण दक्षिण मध्ये त्यांनी जास्त तपश्चर्या केली होती. पण शाहू महाराज त्यांना भेटले कोल्हापूरचे आणि मग त्यांना इकडे यायची विनंती केली. महाराष्ट्रात ते घेऊन आले त्यांना आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मला दाजीपूरच्या अरण्यामध्ये तपश्चर्या करायची आहे. मग गगनगिरी महाराजांनी दाजीपूरच्या अरण्यात तपश्चर्या केली. तिथे प्रचंड तपश्चर्या त्यांनी केली. वेगवेगळे गोष्टी त्यांनी तिथे केल्या. त्यावेळी ज्या तपश्चर्या करत असताना म्हणजे अगदी अग्नीवर चालणं असो की पाण्यामध्ये अनेक तासनतास तपश्चर्या करणं, धारणा करणं, अशा प्रकारे करायचे ते. एकदा ते तपश्चर्या करत असताना तिथे काही सायंटिस्ट आले आणि फिरण्यासाठी. तर ते बराच वेळ ते पाण्यात तपश्चर्या करत होते आणि मग बाहेर आले आणि मग त्यांना म्हणाले सायंटिस्टना, बघा म्हणे मला पाण्याचा स्पर्श होतोय का माझ्या शरीराला. तर म्हणे तुझ्या शरीरावर कुठेही ओल नव्हती, अगदी ड्राय शरीर. तर ते सगळे आश्चर्यचकित झाले. म्हणे असं कसं काय. अर्थात अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यांच्या आहेत.
मग तिथून त्यांनी गगनबावड्याला त्यांचं आश्रम केला कोल्हापूरमध्ये. आणि मग पूर्वी त्यांना फक्त बाबा म्हणायचे. मग इथे आल्यानंतर त्यांना गगनबावड्याचे बाबा असं म्हणायला लागले. आणि मग गगनबावड्याचे बाबा नंतर त्यांना गगनबावड्याचे गगनगिरी महाराज असं नाव झालं. आणि मग तिथून त्यांनी लोककार्याला सुरुवात केली सगळ्यांना. तर गगनबावडा हे अतिशय सुंदर असं उंच ठिकाण आहे कोल्हापूरमध्ये. आणि खूपच छान वाटतं तिथे गेल्यानंतर. एक वेगळे वाईब्स आणि तिथे मिळतात. तर अशा प्रकारे गगनगिरी महाराज आणि बर्फानी दादाजी महाराज एकमेकांना बंधू समजायचे. माझ्या अजून एक परिचयाचा एक श्याम म्हणून आहे, तो गगनगिरी महाराजांची सेवा करायचा. मग त्यांनी काही दिवसांनी सांगितलं की तुझं आता इथलं काम संपलंय, तू आता बर्फानी दादाजी महाराजांकडे जा. मग त्यांनी बर्फानी दादाजी महाराजांची शेवटपर्यंत सेवा केली. शेवटचं समाधी घेईपर्यंत ते त्याच रूममध्ये होता तो. आणि अजूनही तो बर्फानी दादाजी महाराजांच्या आश्रमात त्यांची सेवा करतोय समाधीनंतर सुद्धा. मेहंदीपूर बालाजी म्हणून जे राजस्थानमध्ये आहे तिथे त्यांचा खूप मोठा आश्रम आहे. आणि तिथे खूपच छान त्यांनी आश्रम केलेलं आहे. तिथे जो सेवा देत असतो. तर अशा प्रकारे या श्यामला दोन्ही महाराजांचा सहवास लाभला. आणि तसंच तो हर्ष म्हणून तुम्हाला मी सांगितलं, हर्षला गगनगिरी महाराजांचा नाही लाभला, पण तो सुद्धा बर्फानी दादाजी महाराजांचा अतिशय पट्टशिष्य, म्हणजे त्यांचं सेवा करणारे हे दोघं जण बर्फानी दादाजी महाराजांची. की रात्री फक्त त्यांची जी रूम असायची झोपण्याची, त्यावेळी फक्त या दोघंच तिथे असायचे. आणि ते म्हणे आम्ही बर्फानी दादाजींना कधी झोपलेलंच पाहिलं नाही. बसल्या बसल्या ते साधनेमध्ये कुठे जायचे काय जायचे माहित नाही, पण आम्ही त्यांना कधी असं झोपलेलं पाहिलं. कारण ते रात्रभर त्यांच्या रूम मध्ये असायचे. पण तिथे म्हणजे ते असायचे नसायचे, तिथून कुठे जायचे काहीच माहिती, सूक्ष्म देहाने वगैरे असं ते सांगतात हे दोघेही जण. त्यामुळे श्याम सुद्धा मला खूप जवळचा आहे आणि हर्ष सुद्धा माझा शिष्य आहे. त्यामुळे या दोघांकडून मी अनेक कथा त्यांच्या मी ऐकलेल्या, प्रत्यक्ष त्यांचे सेवक. त्यामुळे काही दुमत नाही त्यामध्ये अर्थात. येस येस सर, गगनगिरी महाराजांचा एक कुंभमेळ्याचा पण काहीतरी प्रसंग आहे, तर त्याविषयी आम्हाला सांगाल? बरोबर. जेव्हा नाशिकला कुंभमेळा झाला होता त्यावेळी साधारणतः कसं होतं की कुंभमेळ्याचा जो प्रमुख आहे, एक असं ठरवलं जाय की या कुंभमेळ्यामध्ये या साधूंना प्रमुख केलं जाईल. तर काय असं की हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यायची आणि मग तो हत्ती फिरायचा. आणि ज्या साधूच्या गळ्यात ती माळ पडेल तो साधू त्या वर्षीचा त्या कुंभमेळ्याचा प्रमुख असं ठरवलं जातं. एका कुंभमेळ्यामध्ये गगनगिरी महाराजांच्या हत्तीने ती माळ गळ्यात टाकली आणि त्या वर्षी गगनगिरी महाराज हे त्या कुंभमेळ्याचे प्रमुख झाले. अशा प्रकारे तुम्ही विचार करा की कसं किती थोर होते आपले गगनगिरी महाराज. आणि त्यांचे जे शिष्य आहेत आता आशिष महाराज, जे आता खोपोलीला जो आश्रम आहे, जर बरेच लोक जात असतील खोपोली आश्रमाला, तर अतिशय खूप छान अशी नदी वाहते तिथे. खूप छान आवाज आहे त्याचा. आणि तिथे त्यांनी खूप तपश्चर्या केली आहे. गगनगिरी महाराजांचे ना पाठीवर घेऊन हे आशिष महाराज सगळीकडे फिरायचे. जवळजवळ 35-40 वर्ष त्यांनी त्यांची सेवा केली आणि सगळीकडे ते त्यांना पाठीवर घेऊन जायचे आशिष महाराज. आशिष महाराजांना एक वेगळी शक्ती मला वाटतं ती गगनगिरी महाराजांनी दिलेली होती. त्यामुळे आशिष महाराजांना सुद्धा अशाच प्रकारचं एक गुरुकडून मिळालेलं एक वरदहस्त आहे. आणि आशिष महाराज सुद्धा त्याच तोडीचे आज काम करतायत आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा खूप महत्वाचे मानले जातात. एकदा आशिष महाराजांना खूप बॅक पेन होत होतं, म्हणून त्यांनी मला पाचारण केलं. आणि मग खोपोली आश्रमात मी गेलो. खोपोली आश्रमामध्ये
पहिलं तर मला त्याने बराच वेळ थांबवलं. हा मला सकाळी बोलवलं, म्हटलं चला, नाही थांबा थांबा, म्हटलं चला ट्रीटमेंट घेऊया आपण. तर त्यांना भेटण्यासाठी खूप लोक येत होती. मग मी बसून राहिलो. साधारण 3-4 तासानंतर म्हणाले की चला आपण जाऊया. मग आम्ही गेलो रूममध्ये, रूम बंद केली आणि मग मी त्यांना म्हटलं मी संवहन चिकित्सा जे डॉक्टर राम भोसले द्यायचे ती मी तुम्हाला करतो, जी गगनगिरी महाराजांना डॉक्टर राम भोसले नेहमी द्यायचे. अच्छा. हो, गगनगिरी महाराजांना डॉक्टर राम भोसले खोपोले आश्रमात किंवा गगनबावडाला जाऊन नेहमी, म्हणजे कायम तो बोला, म्हणजे गगनगिरी महाराज नेहमी संदेश पाठवायचे डॉक्टर राम भोसले, डॉक्टर बाबू आओ मुझे ट्रीटमेंट लेनी आहे आपसे. डॉक्टर बाबूच म्हणायचे त्यांना. ठीक आहे, मग मी एक संगीत लावलं, इन्स्ट्रुमेंटल, जे रागधारेवर आधारित असतं, जे डॉक्टर राम भोसलेने सांगितलं होतं कुठल्या आजारांवर कुठल्या प्रकारचे संगीत वापरायचं वगैरे. ते एक म्युझिक सुरू केलं, आशीर्वाद घेतला गुरूंचा, डिवाईन शक्तीला आवाहन केलं आणि मग काम सुरू केलं त्यांच्या शरीरावर व्हायब्रेशन्स देणं. तर थोड्या वेळात मी पाहिलं की ते झोपी गेलेले होते. अच्छा. आणि साधारण काही वेळानंतर माझं अर्ध्या पाऊण तासानंतर काम संपलं. मी काय उठवलं नाही, ते एकदम ट्रान्समध्ये निघून गेले. मी म्हटलं थांबूया, म्हटलं काहीच करायचं नाही, उठवायचं नाही. मग मी तसाच बसून राहिलो. एक थोड्या वेळामध्ये ते उठले. म्हणे उठल्यानंतर मला म्हणाले की हा जो अनुभव होता आत्ताचा, की मी पहिल्यांदा, म्हणजे साधनेशिवाय कुठल्या तरी उपचारामध्ये खूप साधना कराव्या लागते थॉटलेस होण्यासाठी. करेक्ट. तर मी आता कम्प्लीट थॉटलेस होतो. बापरे. तर हे कम्प्लीट जे थॉटलेस आहे, झिरो अवस्था गाठण्यासाठी, शून्य अवस्था, याच्यासाठी साधनेशिवाय होत नाही ते. पण ही जी ट्रीटमेंट होती संवहन, याच्यामध्ये हे मला शक्य झालं. आणि मी बघा ते सांगताना सांगत होते की बघा माझ्या हातावर सुद्धा बघा शहारे आहेत अजून. मी सांगताना सुद्धा मला शहारे येत आहेत आणि तसे दाखवत होते की बघा. आणि हे शहारे जवळजवळ ते 20-25 मिनिटं त्यांच्या अंगावर होते, कारण तिथून आम्ही बाहेर आलो आणि बाहेर माझ्या बरोबरची काही मंडळी होती, त्यांना सुद्धा ते दाखवत होते बघा माझ्या अंगावर अजूनही शहारे आहेत. अशा प्रकारे ते व्हायब्रेशन्स क्रिएट झालेले होते. आणि त्यांनी एक मुख्य अशी गोष्ट सांगितली की आज मला कळलं की गगनगिरी महाराज डॉक्टर राम भोसलेंना का बोलवायचे संवहन करण्यासाठी. ते नेहमी बोलवायचे आणि मी म्हटले का बोलवतात, त्यांना काय गरज आहे, संवहनची काय गरज आहे. तर नाही, डॉक्टर बाबू आज संवहन करणे. मग डॉक्टर साहेब जायचे आणि त्यांना ट्रीट करायचे. मला आज कळलं की ते का बोलवायचे. हा अनुभव जो आहे तो माझ्या मार्फत त्यांना मिळाला. म्हणजे मी खूप लहान होतो अनुभव देण्यासाठी, पण हे गुरु त्यावेळी माझ्या मार्फत आले असतील आणि त्यांनी तो अनुभव दिला असते माझ्या थ्रू. कारण अशा विभूतींना तो अनुभव द्यायची अजून माझी पात्रता नाही आहे, पण माझ्या मार्फत ती गोष्ट झाली असेल त्यावेळेला. आणि त्याचा मी काय म्हणतात त्याला सहभागी होतो त्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे मला खूप बरं वाटलं की असे साधू संतांचे आशीर्वाद जेव्हा मिळतात तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं की काहीतरी कृत्य झाल्यासारखं वाटतं. तर आशिष महाराजांचा नेहमी आशीर्वाद असतो, अजूनही ते असतात. मला नेहमी खोपोलीला आणि आमचं बोलणं चालू असतं. तर तो एक छान अनुभव आहे. वा. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. सर, आता तुम्ही एवढं सुंदर पद्धतीने सगळं आम्हाला प्रसंग उभे करून सांगताय, पण आज आपण तुमच्या इथे क्लिनिकमध्ये आलेलो आहोत दादरला, आणि इथे तुमच्या केबिनमध्ये आल्यानंतर आम्हाला खूप विभूती दिसत आहेत. त्याच्यानंतर छान इथे तुमच्या बॅकग्राऊंडला पण एक देवघर दिसतंय. माझ्या इथे मागे पण विठ्ठल आहे. त्याच्यानंतर एक मला फक्त क्युरिओसिटी दिसते, ती म्हणजे साईबाबा आहेत
पण पूर्ण त्यांचा फोटो नाही, फक्त त्यांचे डोळे. तर मग असं का, म्हणजे फक्त डोळेच का तुम्ही इथे ठेवलेले आहेत असं? कसं आहे की साईबाबांचे जे डोळे आहेत जर तुम्ही नीट पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे भाव दिसतील. मग तुम्ही ज्या भावनेने पाहाल तिथे ते तुम्हाला भाव दिसतील. आणि तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक वेळेला तुम्ही कुठल्या अँगलमध्ये पाहा ते तुमच्याकडे पाहतात असं तुम्हाला दिसेल. खरंय. आणि पाहताना तुम्ही जर जे मागाल ना ते तिथे मिळणार आहे. मग तुम्ही प्रेम मागाल तर प्रेम मिळेल आहे, तुम्हाला आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद मिळेल. मग तुम्ही जे मागाल तर तिथून मिळणार आहे. अशा प्रकारचा तो आशीर्वाद देणार आहे. ते नयन आहेत आणि त्या नेत्रच फार इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जर कधी शिर्डीला गेलात तर तिथे जर गेलात तर दर्शन घेत असताना जर तुम्ही थोडा वेळ एकटक त्या डोळ्यांकडे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की साईबाबांचा आशीर्वाद तुमच्या शरीरामध्ये प्रवेश होतोय आणि शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची कंपनं तिथे मिळतात आपल्याला. ते व्हायब्रेशन्स आपल्याला खूप उपयोगी पडतात. फक्त जाऊन आपण असं असं करून पाया पडून येतो आपण तरी पण मिळणार आहे आशीर्वाद, म्हणजे तिथे गेल्यानंतर मिळणार आहे. पण अशा पद्धतीने जर तुम्ही डोळ्यात डोळे घालून जर तुम्ही ते आशीर्वाद घेतले तर आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना एक नवं संजीवनी मिळाल्याचा भास होईल. आणि जे काय आयुष्यात आपल्याला पाहिजे असतं, जे काय पर्पज असतात ते साध्य करण्यासाठी साईबाबा तिथे बसलेले आहेत. त्यामुळे त्या डोळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळं सृष्टी तिथे दिसेल, पंचमहाभूत तिथे दिसेल आणि सगळे आशीर्वाद त्या डोळ्यातून येत असतात, आपल्याला देत असतात. ते तेज आणि तिथून येणारी जी किरणं आहेत ती आपल्याला नेहमीच प्रसन्न करणारी आणि आशीर्वाद देणारी असतात. त्यामुळे ते तशा प्रकारचा तो फोटो आहे. ओके सर, आता आपण एवढ्या विभूतींबद्दल बोलतोय, तुम्हाला अनेक विभूतींचा सहवास सुद्धा लाभलाय. त्यामध्ये आपण एकदा मागे एका कॉन्सर्टच्या निमित्ताने भेटलो होतो, त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की एक साटम महाराज म्हणून आहेत आणि त्यांच्याविषयीचा पण एक अनुभव आहे तुमच्याकडे इंटरेस्टिंग, तर तो पण आम्हाला प्लीज शेअर करा. अगदी म्हणजे साटम महाराज एक कोकणामध्ये खूप मोठे संत होऊन गेले. आणि साटम महाराजांना मी अगदी वयाच्या माझ्या 7व्या-8व्या वर्षापासून मी त्यांना मानतो. कारण माझे वडील त्यांना फॉलो करायचे, त्यामुळे मला त्याची माहिती झालेली होती. त्यामुळे मी त्यांचा भक्त होतो लहानपणापासूनच. तर एकदा काय झालं की हल्लीचीच गोष्ट आहे, आपलं गोवा येथे क्लिनिक होतं, गोवा पणजी येथे. तर त्या क्लिनिकच्या उद्घाटनासाठी आम्ही इथून आमचा सगळा स्टाफ आम्ही गोव्याला गेलो. आणि गोव्याला गेलो असताना तिथे सगळं उद्घाटन वगैरे झालं आणि आम्ही मग परतीच्या प्रवासाला निघालो बाय रोड. सगळा स्टाफ आमचा बरोबर होता. तर त्यामध्ये काय झालं की एक जो स्टाफ होता आमचा, त्या स्टाफला घसा कम्प्लीट बसला, म्हणजे आवाजच येईना, कम्प्लीट आवाज गेला, टोटल लॉस. आणि तो स्टाफ म्हणायला लागला की मला खडीसाखर द्या, मला कदाचित त्याने बरं वाटेल. म्हणून आम्ही गोव्यापासून आम्ही निघालो आणि जी काही दुकानं सापडतील तर प्रत्येक दुकानात आम्ही, किराणा दुकान असो किंवा कुठे, खडीसाखर आहे का, खडीसाखर आहे का, खडीसाखर आहे का, जवळजवळ 15 दुकानं झाली असतील पण कुठेच खडीसाखर मिळाली नाही. आणि मग आम्ही हळूहळू पुढे गेलो, अंधार झाला त्यामध्ये आणि सावंतवाडी आली. सावंतवाडीच्या इथून मग आम्ही जात असताना मध्येच मला एक रिक्षा दिसली. आणि त्या रिक्षावर लिहिलेलं होतं मागे की साटम महाराज की जय. म्हटलं साटम महाराज की जय इथे कुठे लिहिलेलं आहे. म्हणून मी गाडी थांबवली आणि मी बाजूला जी लोक होती तिथे त्यांना विचारलं की इथे साटम महाराज की जय मी पाहिलं रिक्षावर, तर हे कसं काय, साटम महाराज इथे आहेत, इथे आहे का त्यांचं काही आश्रम वगैरे. म्हणे हो, आणि इथेच म्हणजे अगदी 100 पावलावर त्यांचं, म्हणजे तुम्ही अगदी तिथेच उभे आहात, तिथे 100 पावलावर आश्रम आहे. पण तो म्हणे आता बंद झाला असेल, कारण आता रात्रीचे 10-10:30 वाजले, संध्याकाळी 7ला ते बंद होतं ते मंदिर. पण आता तिथे तुम्हाला, म्हटलं नाही मला दर्शन घ्यायचं तिथे. म्हणे बघा तुम्ही जाऊन, पण आता तिकडे अंधार असेल सगळं, आता कोणी नसणार. आणि ते दाणोली होती, दाणोलीचे साटम महाराज.
आणि हे मला माहीत होतं की दाणोलीमध्ये. तर तरी आम्ही गाडी थांबवली आणि आत गल्लीमध्ये तिथे गेलो पाहिलं तर आतमध्ये आम्हाला उजेड दिसला. म्हणून आम्ही दरवाजावर टकटक केली. दरवाजावर टकटक केली तर तिथून आतून हळूहळू त्यांना पण आश्चर्य वाटलं कोण आलं म्हणून. तर एक 3-4 लोक होते आतमध्ये आणि त्यांनी मग दरवाजा उघडला. म्हणजे तुम्ही कोण, काय, कसं? म्हटलं असं असं आम्ही जात होतो, मी साठा महाराजांचं भक्त आहे आणि मला असं कळलं की इथे आहे हे, तर मला म्हटलं दर्शन घ्यायचं होतं. म्हणे या ना आत या. पण म्हणे आम्ही कधीच इथे नसतो, रात्री 7ला बंद होतं, पण एक कार्यक्रम आहे त्याची तयारी करण्यासाठी म्हणून आम्ही इथे थांबलो होतो आणि म्हणून तुम्हाला मिळतंय. ठीक आहे, मी इथूनच दर्शन घेतो, काय प्रॉब्लेम नाही. या म्हणे. त्यांनी सगळे लाईट्स लावले, आतलं मंदिर उघडलं, आतमध्ये घेऊन गेले साठा महाराजांच्या इथे. तिथे जाऊन त्यांनी सगळं मी प्रदक्षिणा आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं, सगळं प्रॉपर जसं मंदिर उघडं असतं त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सगळं दर्शन दिलं. आणि तिथून आम्ही सगळे आमचे जो स्टाफ होता आम्ही असं तिथून परत जायला निघालो. तर जो मंदिराचं जे प्रवेशद्वार असतं तिथे जाताना प्रसादाचं एक भांड घेऊन एक व्यक्ती उभी होती आणि प्रसाद त्याने वाटपाला सुरुवात केली. तर मूठ भरून त्याने काय द्यावं तर खडीसाखर, प्रत्येकाला मूठ भरून त्यांनी खडीसाखर दिली. आणि आम्हाला आश्चर्य बसलं की आम्ही गोव्यापासून आम्ही खडीसाखर शोधत आम्ही इतकी दुकानं पालती पाडली, कुठेच मिळाली नाही. आणि शेवटी साठा महाराजांकडे आम्हाला जो प्रसाद मिळाला तो खडीसाखरेचा होता. म्हणजे यावरून तुम्ही हा जो चमत्कार आहे तुम्ही पहा, म्हणजे तो आमच्या त्या स्टाफला खूप बरं वाटलं त्यामुळे. आणि मग तो पुढचा प्रवास खूप सुखकर झाला. तर अशा प्रकारे गुरु आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि तुम्ही पाहाल की मी जेव्हा ते रिक्षा पण तिथेच पाहावी, तो जो मठ होता त्यांचा तो सुद्धा 100 पावलावर होता. म्हणजे मी असं काय कुठे खूप पुढे निघून गेलो होतो असं पण नव्हतं. हे सगळं जे घडून आणलं जातं, तर ही आपण जे गुरुवर ठेवलेली श्रद्धा आणि त्याची प्रचिती आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधी येत असते. तर हे या उदाहरणावर मला सांगावंसं वाटतंय. ओके सर, आता आपण खूप स्पिरिच्युअलिटी बद्दल बोललो आणि तुम्ही एवढे छान छान अनुभव सांगितले. आता थोडंसं आत्ता या जगात जे चाललंय त्याविषयी तुम्हाला विचारावं असं वाटेल. आपण आता सगळीकडे रील्समध्ये, पॉडकास्टमध्ये हे ऐकतो की मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल, या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जे करता इट इज ऑल्सो अबाउट काय म्हणतात एनर्जी असेल किंवा मग व्हायब्रेशनल थेरपी तुम्ही करता. सो व्हायब्रेशनल थेरपीमुळे किंवा मग या एनर्जी रिलेटेड तुमचं जे कार्य आहे याच्यामध्ये या गोष्टी केल्याने लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा मॅनिफेस्टेशन असेल याच्यामध्ये मदत होते का? किंवा ते जे ब्लॉकेजेस असतात ते क्लिअर होऊ शकतात का? कसं आहे की एक लोकांना मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल नक्की माहीत नाही की काय होतं किंवा मिसकन्सेप्शन्स आहेत काही. त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांडाला आदेश देणं किंवा युनिव्हर्सला आदेश देणं नाहीये. ओके. आदेश आपल्या शरीराला द्यायचा आहे. तर कसा? तर आपल्या शरीरामध्ये जो प्रतिकार असतो किंवा रेझिस्टन्स असतो तो कसा कमी करता येईल यासाठी आपल्याला मॅनिफेस्टेशन करायला पाहिजे. ओके. तो आपल्याला आशीर्वाद मागायला पाहिजे आणि ते मागणं करायला पाहिजे. कारण जेव्हा आपल्या शरीरामध्ये रेझिस्टन्स असतो, प्रतिकार असतो, त्यावेळेला आपण कुठलीही गोष्ट आपल्या शरीरात आपल्यासाठी आपण ऍक्सेप्ट नाही होत किंवा ते शिरत नाही. तर तशा प्रकारचं आपल्याला एनर्जी मिळत नाही. त्यामुळे रेझिस्टन्स काढणं ही पहिली क्रिया असते. म्हणजे शरीरामधले सगळे ब्लॉकेजेस काढणं. म्हणजे बघा की आपल्याला पेन आहे तर रेझिस्टन्स आहे, आपल्याला मसल्समध्ये टाईटनेस आहे, रेझिस्टन्स आहे, आपल्याला काम करावं असं वाटत नाहीये, आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेशन्स अडकलेले असतात, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला अडकले, आपलं काम होत नाही, आपला पैसा मिळत नाहीये, आपला अभ्यासात मन नाही लागत आहे, बिझनेसमध्ये मन नाही लागत आहे, खूप अनेक प्रॉब्लेम्स आहेत, फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे आपल्या शरीरामध्ये साठलेले असतात आणि तिथे एक रेझिस्टन्स झालेला असतो, प्रतिकार झालेला असतो. आणि त्यामुळे जी चांगली ऊर्जा आपल्या शरीरामध्ये
येण्यासाठी आपल्याला तशा प्रकारचं आपल्याला काम करावं लागतं, वातावरण करावं लागतं. आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या थेरपीज आपण करू शकतो. व्हायब्रेशन हिलिंग आपण घेऊ शकतो, मेडिटेशन, आध्यात्मिकता, चांगल्या लोकांशी संपर्कात राहणं, प्रवचन ऐकलं, चांगलं ऐकणं, स्वाध्याय करणं, अशा प्रकारे आपण गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणजे आहार, विचार या गोष्टी, आपल्या विहार या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. जसं योगा म्हणजे अष्टांग योगामध्ये जसं 8 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. त्याच्यामध्ये यम नियमांचं पालन करणं हे जसं त्यावेळी सांगितलं. त्याशिवाय तुम्ही तुमचं आसन सिद्ध होत नाही, आणि त्याशिवाय तुम्ही प्राणायामाला सिद्ध नाही होत. प्राणायामानंतर तुम्ही प्रत्याहारी नाही बनत. आणि मग ज्या पुढच्या 3 अवस्था आहेत, अंतरंग साधना, त्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. तेव्हा तुम्ही अंतरंगात जाता, रेजिस्टन्स कमी होतो, आणि मग तुम्ही धारणा, ध्यान आणि समाधीकडे जाता. त्याशिवाय तुमचं समाधी लागत नाही. त्यामुळे पहिलं ह्या गोष्टी फार अष्टांग योगात लिहिलेल्या आहेत. ते सगळीकडे लागू पडतं. म्हणजे हा रेजिस्टन्स सगळा काढून टाकायचा, मग आपण अंतरंगात जाऊ शकतो. तर आपल्या शरीरातला रेजिस्टन्स काढण्यासाठी जसं यम नियमात सांगितलंय की नियम काय आहेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, या 5 गोष्टी आहेत. या नियमामध्ये येतात. आणि मग यमामध्ये येतात सत्य, अहिंसा, अस्थेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, या 5 गोष्टी येतात. तर ह्यांचं पालन केलं की रेजिस्टन्स कमी होतो. आपण आपला जो सोल आहे, आपला जो आत्मा आहे, तो प्युरिटीकडे जातो. आणि मग आपल्याला या ज्या सगळ्या मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला, आपण जे बोलाल ते मिळू शकतं, तिथे मागाल ते मिळू शकतं. पण रेजिस्टन्स असेल, ब्लॉकेजेस असतील तर मिळणार नाही. त्यामुळे या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनची पूर्वतयारी आहे. पूर्वतयारी केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही ते. त्यामुळे फ्लूकमध्ये मिळेल, मग आपल्याला असं वाटतं की प्रत्येक वेळेला लॉटरी लागली, तसं लॉटरी नाही लागू शकत. त्यासाठी पूर्वतयारी, प्युरिटी ऑफ सोल, प्युरिटी ऑफ तुमचं शरीर, हे सगळं आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, वाणीतनं एक प्युरिटी आली पाहिजे. मोरॅलिटीचं आपण इमानदारी, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर त्या आल्या की या गोष्टी सगळ्या शक्य होतात. आणि मग आपण जे मागेल ते मिळतं. द्यायला तर बसलेलंच आहे, युनिव्हर्स द्यायला बसलेलं आहे, त्या नाही म्हणत नाही कधी, ते तथास्तुच म्हणतंय ना. तुम्ही जरी निगेटिव्ह मागितलं की मला दुःख दे, मला खूप पेन होतंय, पण होतंय पेन, तुम्ही जे मागाल ते म्हणा. मी दरिद्री आहे, तुम्ही दरिद्री आहे, हो तथास्तु म्हणताय. प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणताय. त्यामुळे तुम्ही जे मागाल ते मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही प्युअर राहा आणि मागा, ते मिळणार आहे. हो की नाही. अशा गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत आपल्याला समजून घेणं. अध्यात्म आणि या सगळ्या गोष्टीची सांगड कशी घालायची. मॉडर्न सायन्समध्ये ज्या गोष्टी म्हटल्या जातात त्याचा अध्यात्माशी काय संबंध आहे हे जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. सर, आता आम्ही बरेच पेशंट्स बघतो की जे ट्रीटमेंट जी आहे ना ती पूर्णपणे घेत नाहीत, सतत काही ना काहीतरी चेंज करतात. एकतर डॉक्टर चेंज करतील, नाहीतर मग तुम्हालाही असे बरेच अनुभव आले असतील की नाही सर आम्हाला कपिंग नको, आम्हाला मसाजच द्या, मसाज नको, आम्हाला निडल रिलेटेडच हे केलेलं आहे आधी. सो आम्हाला काहीतरी व्हरायटी आहे का तुमच्याकडे, असं काहीतरी विचारतात. तर ह्या अशा लोकांसाठी तुम्ही काय एक सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल? मला एक सांगा की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण आपलं वजन कमी केलं पाहिजे. तुम्हाला पण कधीतरी वाटलं असेल की मला वजन कमी करायला पाहिजे, बरोबर? मग व्यक्ती वजन कमी करण्यासाठी काय करते, तर जिम जॉईन करते. बरोबर. जिम जॉईन केल्यानंतर पहिल्या 2 महिन्यामध्ये प्रचंड फरक दिसतो. बरोबर. असं वाटतं की अरे वा, छानच फरक दिसायला लागलाय. करेक्ट. आणि मग 2 महिन्यानंतर असं होतं की तुम्ही व्यायाम करायला जाताय पण तुमच्या शरीरात काहीच फरक दिसत नाहीये. अगदी बरोबर. आणि मग साधारण तुम्ही आणखी 2-4 महिने जाताय, 6 महिने जाताय, तुमच्यात काहीच फरक दिसत नाही. तुम्ही फ्रस्ट्रेट होता. मग तुम्हाला वाटतं की माझ्यावर काहीतरी कमी आहे. करेक्ट. मला काहीच फरक दिसत नाहीये. तुम्ही व्यायाम करताय, सगळं फॉलो करताय, पण जो 2 महिन्यात फरक दिसत होता तो पुढे दिसत नाहीये. आणि मग तुम्ही वाटतं की नाही, हे काय मला झेपणार नाहीये, हे माझं काम नाहीये, मला काही याने फरक पडणार नाही, माझं वजन आयुष्यात कधीच कमी नाही होणार, हे असंच आहे, माझं शरीर पण असंच आहे. करेक्ट. म्हणजे माझ्यासाठी हे नाही आहे जिम आणि हे सगळे जे काय प्रकार आहेत ते. आणि मग तुम्ही ते फ्रस्ट्रेशनने सोडून देता आणि मग परत त्या वाटेला जात नाही. खरंय.
बरोबर आहे. मग तुम्हाला कोणीतरी औषधं सुचवतं, हे खाऊन बघा आणि पटकन वजन कमी होतं, मग ते करता, मग जे सुचवेल ते करता, हे डाएट करा ते करा, करतच राहता, पण तुम्हाला मग ते त्यात मजा नसते. आता नेमकं काय आहे की जेव्हा तुम्ही जिममध्ये जाता त्यावेळी पहिले 2 महिने 1.5 महिन्यात तुम्हाला खूप फरक दिसतो. त्यावेळी शरीर ज्या वेळेला ऍक्टिव्ह होतं सुरुवातीला त्यावेळी तो फरक असतो शरीरात झालेला. पण त्याच्यानंतर काय असतो, एक प्रोसेस आहे शरीरामध्ये की हे बाहेरून तुम्ही 2 महिन्यात मध्ये तुम्हाला चेंजेस दिसले, पण शरीराच्या आतमध्ये जे चेंजेस व्हायचे असतात, पेशींमधले जे बदल असतात, म्हणजे जुन्या पेशी जाणं, मृत पेशींना परत नवीन संजीवनी येणं, नवीन पेशींची निर्मिती होणं, याला काही कालावधी लागतो. आणि तो कालावधी साधारणतः 4 महिने पुढील 6 महिने होत असतो. आणि तो कालावधी जर तुम्ही नीट सस्टेन केला तर मग पुढची त्या 6 महिन्यानंतर जो तुम्हाला लाभ मिळणार आहे तो अगदी निरंतर टिकणार असतो. पण तिथपर्यंतचे ते पेशन्स कोणामध्ये नसतात की जे पहिल्यांदाच लोकांना वाटतं की इथे मला फायदाच होत नाहीये. पण इनर इंजिनिअरिंग, इनर हेल्थ चांगली चालत असते, आतले ब्लड फ्लो चालू असतात, पेशींमध्ये बदल असतात, आतमधले ऑर्गन लेवलला, अवयवांमध्ये वेगवेगळी एनर्जी लेवलला फरक पडत असतो, तिथे सतत नवीन निर्मिती होत असते. आणि हे सगळं आपल्याला बाहेर दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्या शरीरावर काम होत नाही. आता मी घेतलं जिमचं उदाहरण. आता आपण येऊया की समजा तुम्ही आता चिकित्सा नी आणि स्पाईन मध्ये आलात, आम्ही पेशंटना सांगतो की तुम्हाला वर्षभर यायचंय. पेशंट म्हणा वर्षभर काय येऊ, काय काम आहे, आम्हाला फक्त 1 महिन्याचा कोर्स द्या, 2 महिन्याचा कोर्स द्या. असं नाहीये. म्हटलं तो एक प्रोसेस आहे. जर तुम्हाला त्या गुडघ्यासाठी, मणक्यांसाठी तुम्हाला जर पूर्णपणे बरं व्हायचंय, रिव्हर्स करायचंय, तर ती तुमची कम्प्लीट सिस्टम ठीक व्हायला पाहिजे, तेव्हा ते तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. पण ते तसे खूप कमी लोक तयार होतात. मग काय होतं की पहिल्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये प्रचंड फायदा दिसतो, तो सगळा फिजिकल लेवलला असतो, सूज कमी होते, पेन कमी होतं, मुवमेंट व्हायला लागते, त्यांना वाटतं की आपण बरे झालो. पण बरं होण्याचा काळ त्याच्यानंतर खरा सुरू होतो. तो प्रोसेस 2 महिन्या 3 महिन्यानंतर सुरू होतो, जो आतमधलं हिलिंग आहे, पेशींचं, वेगवेगळ्या फेशियांचं, स्नायूंचं, आतल्या ऑर्गन्सचं, आणि हे सगळं जे असतं की मेंदू आणि सगळ्या गोष्टींचं जे असतं फंक्शन्स, हे सुधारत असतं हळूहळू. पण ते बाहेर दिसत नाही. त्यामुळे वाटतं की आता इथलं संपलं. मग पेशंट काय करतो की झालं आता आपण, मला ना आता फरक नाही पडत आहे, मग तो जातो आणखी कोण डॉक्टर आहे का, मग जातो तिथे पण जातो, तिथे पण थोडे दिवस घेतो, परत दुसरीकडे जातो. मग कोणतरी म्हणतं या बाबाकडे जा, त्या बाबांकडे जा, इथे बघ, इथे चमत्कारिक औषध तो 2 दिवसात बरं करतो. मग तो चमत्काराच्या मागे तो आपल्याला बरं व्हायचं ना, तो कुठल्या प्रकारचे चमत्कार अस्तित्वात नाही. त्यामुळे चमत्काराच्या मागे नाही न धावता आपल्याला प्रोसेस फॉलो करायला पाहिजे. त्यामुळे प्रोसेस फॉलो करताना आपल्याला समजायला पाहिजे की माझं दुखणं जे निर्मिती झाली आहे त्याला 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष झालेली आहेत. इतकं डिजनरेशन झालेलं आहे, इतकं डिजनरेशन कुठल्या स्टेजला गेलेलं आहे. म्हणजे गुडघ्याची परिस्थिती अगदी डिजनरेट झालेली आहे, ती दिसते 15 वर्ष झाली आहेत, 10 वर्ष, इतक्या पटकन नाही होत ते. मणक्यांचे चेंजेस खूप वर्षांपासून झालेले आहेत, पण आपल्याला इलाज पटकन पाहिजे. मग अशा वेळेला जर आपल्याला तो प्रोसेस कळला आणि ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता. हे कशावरून, तर आपल्याकडे जे येणारे रुग्ण आहेत जे 20-25 वर्ष पूर्वी ट्रीटमेंट घेतलेले आहेत, ते आजही आम्हाला सांगतात की आम्हाला आत्ता काही त्रास होत नाही, आम्ही गुडघ्यासाठी आलो होतो तेव्हा ऑपरेशन सांगितलं होतं, मला चालता पण येत नव्हतं, आज मी धावतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातो, जिने चढतो, मी वेगवेगळ्या ठिकाणच्या पिकनिक स्पॉटना जातो जिथे चढावं लागतं, ट्रेकिंग करतो, देवदर्शनासाठी उंच ठिकाणी जातो, परदेशात जातो, पण मला मणक्याचा, गुडघ्यांचा त्रास होत नाही. असे अनेक रुग्ण ज्यांनी हे फॉलो केलं. पूर्वी आम्ही जेव्हा काम करतो, आपलं क्लिनिक 43 वर्षांपासून आहे. हो, 43 वर्षांपासून आपण काम करतो. डॉक्टर राम भोसलेंनीच आपलं पहिलं क्लिनिक ओपन करून दिलं, तेव्हापासून आपण हे काम करतोय. तर त्यावेळी आपल्याकडे लोक श्रद्धेने सांगून तसं यायचे, कारण त्यावेळी ऑप्शन्स जास्त नव्हती. आज खूप ऑप्शन्स निर्माण झाले. त्यामुळे आमच्याकडे वर्षभर, 1.5 वर्ष, 2 वर्ष ट्रीटमेंट घ्यायचे, नित्यनेमाने सगळं पालन करायचे ते सगळं. आणि ते अजूनही जे भेटले तर आम्हाला काही त्रास नाही त्यांना. ते पेशंट्स भेटतात की त्यांनी ते सगळं फॉलो केलं, कारण तेवढा वेळ दिलेला होता. लक्षात आलं ना. प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे, ती जर फॉलो केली एखाद्या पेशंटने आणि नीट श्रद्धा ठेवली तर ते पूर्णपणे त्यातनं बाहेर पडू शकतात. कारण शॉर्टकट
शॉर्टकट्स नाहीयेत बरं होण्यामध्ये कुठलेही. बरोबर. आणि तुम्ही सुद्धा आमच्याकडे येण्याच्या आधी 10 ठिकाणी फिरून आलात. तिथे जरी नीट ट्रीटमेंट घेतली असती तर तिथे सुद्धा तुम्ही बरे झाले असते. मग येऊन पेशंट काय सांगतात की मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली. अरे बाबा किती दिवस घेतली? तर म्हणे मी 10 दिवस घेतली. तर 10 दिवसात आयुर्वेदिक ट्रीटमेंट तू कसा बरा होऊ शकतो? मग तू अर्धवट ट्रीटमेंट का सोडली? नाही मला बरं नाही वाटलं. पण तुला सांगितलं का कोणी 10 दिवसात बरं वाटेल? म्हणतात मी ॲक्युपंक्चर घेतलं. किती दिवस घेतलं? तू म्हणे मी 10 दिवस घेतलं. मग कसं घेतलं? तर मी आठवड्यातनं एकदा जायचो, मला वेळ नव्हता. असं नाही, शक्यतो प्रोसेसच फॉलो नाही केला. करेक्ट. त्यांनी काय सांगितलं होतं कसं यायचंय? फिजिओथेरपी आम्ही घेतलेली आहे, आम्हाला नको फिजिओथेरपी. अरे पण कशा पद्धतीने काय केलं? तू फॉलो केलं का? सगळ्या गोष्टी फार जमेच्या असतात. त्यामुळे आमच्याकडे आलेला रुग्ण आम्हाला लक्षात येतो की हा नीट ट्रीटमेंट घेत नाहीये. त्यामुळे मग पुढे पण त्याला जर ट्रीटमेंट नीट घ्यायची नसेल त्याला आम्ही सक्त ताकीद देतो की जर तुला ही सांगितल्या पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायची नसेल तू आत्ताच राम तुला, तू येऊ नकोस आमच्याकडे. पण तुला जर आमच्या पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुला आम्ही ऍडमिशन देतो. मग हे तुला सगळं फॉलो करायला लागेल. अशा पद्धतीने आम्ही क्लॅरिटी देतो आणि त्या पद्धतीने मग त्या पेशंटला आम्ही ही सगळी प्रोसेस समजावून सांगतो. बरोबर. बघा ना, तुम्ही करोडो रुपये देऊन सुद्धा तुम्ही नाही म्हणू शकत ना डॉक्टरला की 9 महिन्यापेक्षा मला 5 महिन्यात मूल पाहिजे. शक्य हे करोडो रुपये घ्या. प्रोसेस आहे, तो प्रोसेस आहे. त्या बाळाला त्याची वाढ होण्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मधून जावंच लागतं. करेक्ट. जसं तुम्ही म्हणताय की 25 वर्ष एखाद्याला तो त्रास आहे आणि तुम्ही एका महिन्यात तो कसा काय बरा करू शकतो? तो बरा नाही होता, ती मलमपट्टी झाली फक्त. आणि तो त्याला परत जाऊन काही दिवसांनी होणारच आहे. करेक्ट. त्रास बरं वाटेल त्याला, थोडे दिवस वाटेल. जर तुम्हाला म्हणजे आपण एक असं एक्झाम्पल घेऊयात की ऑपरेशन टाळायचं आहे तुमच्या नीचं किंवा स्पाईन रिलेटेड आणि तुम्ही जर 25 वर्षाचा त्रास एका महिन्यात सगळं क्युअर करून विदाउट ऑपरेशन कसं काय? शक्य नाहीये. तुम्ही समजा तुम्हाला योगा शिकायचा आहे आणि तुम्ही योगासनं तुम्हाला येत नाहीयेत आणि तुम्हाला समजा योगासनं शिकायचं, तुम्हाला त्यामध्ये एक ठराविक एक्सपर्टी येण्यासाठी किती दिवस लागतील? साधारणतः 3 ते 4 महिने. 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला ठराविक गोष्ट येतील. पण तुम्हाला 1 वर्षामध्ये तुम्ही चांगल्यापैकी, पण कमीत कमी 3 वर्षामध्ये योगामध्ये एखादी व्यक्ती एक्सपर्ट होते. त्यासाठी 3 वर्ष लागतात. तुम्ही असं नाही म्हणत की मी 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये मी योगा एक्सपर्ट होईल, मी सगळी आसनं प्राणायाम सगळं काही खूप छान करायला लागेल, असं नाही होत. जर ते करत असेल तर ते चुकीच्या पद्धतीने करत असाल. करेक्ट. पण सर तुमच्याकडे असे पण काही पेशंट्स असतील की जे वर्षभर आलेले आहेत, प्रॉपर प्रोसेस त्यांनी फॉलो केली आणि त्यांची ऑपरेशन्स टळलेली? हो, अनेक रुग्ण आहेत ज्यांनी प्रॉपर फॉलो केलं, त्यांना कधीच ऑपरेशनची गरज पडली आणि पूर्वीपेक्षा सुद्धा गुडघे त्यांचे चांगले झालेले आहेत. वा. गिरणार चढलेले लोक आहेत. बापरे. हो. ओके. आता पुण्यामध्ये जो एक शिबिर झालं त्यावेळी मला वाटतं तुम्ही पण होता. त्या शिबिरामध्ये जे कॅमेरामन होते, व्हिडिओग्राफी करणारे, त्यांनी तिथे मला अनुभव सांगितला की स्वतः येऊन की माईकवर आले ते आणि त्यांनी सांगितलं की मी गिरणार चढलो म्हणे तुमची ट्रीटमेंट घेतल्यानंतर. क्या बात आहे. आता हे आम्हाला स्वतः येऊन सांगतात तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या ट्रीटमेंटचा फायदा, त्याची एफिकसी काय आहे. करेक्ट. सर आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर एक फॅक्टर येतो तो म्हणजे आर्थिक गणितांचा. तर त्याविषयी मला विचारावं असं वाटेल की आपण मगाशी स्पिरिच्युअलिटीबद्दल पण बोललो, आता आपण प्रोसेसबद्दल बोललो, जे प्रॅक्टिकल गोष्टी आपण करतो. तर ज्यावेळी डॉक्टर राम भोसले होते, तुम्हाला त्यांचा सुद्धा सहवास लाभलेला आहे सगळ्यात जास्त म्हणूयात आपण. तर त्यांनी तुम्हाला अध्यात्म, पैसा याविषयी कधी काही मार्गदर्शन केलं आहे का? कारण की आत्ताच्या जगात अध्यात्म म्हणलं की पैसा आलाच असं एक समीकरण झालंय. तर त्याविषयी त्यांनी कसं आहे की डॉक्टर राम भोसले म्हणायचे की गरिबीत राहणं म्हणजे अध्यात्म नाहीये. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही पैसा कमवणं आणि तो लोभातनं न कमवणं, कुठल्या व्हॅल्यूज देऊन तुम्ही कमवताय, काय देताय तुम्ही लोकांना, त्यातनं कमवताय, त्याची व्हॅल्यू देताय का, त्यातनं कमवलेला पैसा चांगला असतो. आणि गरीब राहणं काय म्हणजे खूप मोठेपणा आहे असं नाहीये आणि खूप आध्यात्मिक तुम्ही आहात असं काही नाहीये. तर ते नेहमी सांगायचे, कारण पैसा हा लागतोच. अनेक आश्रम आज मंदिरं होत आहेत, आश्रम होत आहेत, सगळीकडे पैसा लागतो ना. चांगलं काम करायचं असेल तर पैसा हा लागणारच आहे. तर एक घटना अशी झाली होती आमच्याकडे की माझे वडील
डॉक्टर राम भोसलेंकडे शिकायचे. हा. तर त्यांना घर बांधायचं होतं आणि घर बांधत असताना पैसे नव्हते आमच्याकडे आणि वडील ट्रीटमेंट द्यायचे पेशंट्सना. तर म्हणाले की मला घर बांधायचं, घर पडायला आलं आहे अगदी. तर त्यांना डॉक्टर पोंक्षे म्हणून जे होते, डॉक्टर राम भोसलेंचा ज्यांनी परिचय करून दिला, ते म्हणाले की बघा एकदा विचारून डॉक्टरांना काय मदत मिळते का पैशाची. म्हणून ते गेले आणि डॉक्टर राम भोसलेंना म्हणाले की मला घर बांधायचं आहे, घर पडायला आलं आहे, त्यामुळे थोडीशी पैशांची अडचण होती, काय करू. म्हणे तुम्ही किती पैसे घेता पेशंट्सकडून. म्हणे बिलकुल काही घेत नाही, मी फ्री करतो. अच्छा, फ्री करता, ठीक आहे. मग तुम्ही एक काम करा की जो पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट कराल रोज, तर ट्रीटमेंट झाल्यानंतर तुमच्या घरातली एक वस्तू त्यांना भेट द्या. रोज अशा प्रत्येक पेशंटला एक भेट देत जा. आणि जेव्हा शेवटची वाटी तुम्ही जेव्हा द्याल त्या पेशंटला, ती संपल्यानंतर मग तुम्ही माझ्याकडे, मी तुम्हाला पैसे देईन. मी म्हटलं एवढं व्यक्ती मी कुणी पाहिला नाही, कशासाठी हे सगळं करता. त्यांनी त्यांना व्हॅल्यू समजावून सांगितली आणि मग तिथून त्यांनी ते पैसे घ्यायला सुरुवात केली. ते पैसे आल्यामुळे मग हे कार्य मोठं झालं. ते कार्य मोठं झाल्यामुळे अनेक लोक आज जवळजवळ म्हणजे 1977 पासून वडील काम करतात. मी 1982 पासून मी काम करतोय आणि 1984ला प्रॉपर क्लिनिक आपण जे केलं, डॉक्टरांना फॉर्म केलं, इथपासून आज 43 वर्ष झाली त्या कार्याला. आणि हे शक्य झालं की आपल्याला समजलं की पैसा आणि त्याची व्हॅल्यू देणं हे किती इम्पॉर्टंट आहे. ते फार महत्वाची गोष्ट आहे. वा सर, आता आपण स्पिरिच्युअलिटीबद्दल बोललो, तुम्ही आत्ता प्रोसेसविषयी सांगितलं. आता आम्हाला तुमचं क्लिनिक बघायला आवडेल की ॲक्च्युली प्रॅक्टिकल तुम्ही कशा पद्धतीने इथे प्रोसेस करता आणि लोकांना सोल्युशन देता किंवा लोकांवर उपचार करता. तर मी तुम्हाला क्लिनिक तर दाखवतोच आहे आत्ता, पण आपल्याकडे दर गुरुवारी आरती होते. महालक्ष्मीची खूप मोठी मूर्ती आहे, तुम्ही पाहाल आता. तिथे आरती होते आणि दर गुरुवारी ती आरती असते. तर आपण पहिल्यांदा आरतीचं दर्शन घेऊ आणि मग आपण क्लिनिक बघायला सुरुवात करू. चालेल, चला. येस, जाऊया. चालेल चालेल. हॅलो, नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे. आपण आत्ता आहोत रमाकांत देवरुखकर सरांच्या क्लिनिकमध्ये, दादरमधल्या. तुम्ही बघू शकता चिकित्सा, नी स्पाईन अँड मोर. आणि आपल्यासोबत सर आहेत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आपण एक तुमच्या क्लिनिकचा एक टूर करूयात. सो आम्हाला प्लीज आता एक्सप्लेन करून सांगा. सगळ्यात प्रथम मला आवडलेली गोष्ट म्हणजे आपल्या महाराजांचा राज्याभिषेकाचा तुम्ही ते फोटो लावला. तर काय एक विशेष काही लावण्याचं कारण? आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्यांना मुजरा केल्याशिवाय आपण कसं कामाला सुरुवात करणार. वा, क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. या सर. वा, आल्या आल्याच आपल्याला महालक्ष्मीची एवढी मोठी मूर्ती आहे, तर त्याविषयी सांगा. कारण की खूप हेवी दिसतीये, 2 समया पण आहेत. तर काय ह्याची स्टोरी आहे? मला अति उंच मूर्ती पाहिजे होती आणि कमळावर बसलेली, नऊवारी साडी नेसलेली महाराष्ट्रीयन रूपामध्ये. वा. आणि साधारण 4.5 फुटाची मूर्ती आहे. बर. आणि हिचं वजन जवळजवळ 140 किलो आहे. संपूर्णपणे पितळेची मूर्ती आहे. हा हा. आणि अतिशय तेजपुंज असं हे. तर ही कुठेच मिळत नव्हती मला. यासाठी मी 3 महिने शोध घेत होतो. आणि मग एके दिवशी मला फोन आला की अशा अशा प्रकारची तुम्ही मूर्ती शोधताय की इथे मिळू शकते. मी ताबडतोब तसाच गेलो आणि ती मूर्ती मला मिळाली. इथे आणताना पण आम्हाला खूप कष्ट झाले, कारण इतकी जड आणि लिफ्टमधून येत नव्हती. हा 5वा मजला आहे, पण सगळं काही ईश्वर इच्छेने पूर्ण झालं. आणि ही सतत इथे आशीर्वाद देते आमच्या पेशंट्सना, आमच्या स्टाफला, हे हिलिंग वातावरण निर्माण करण्यासाठी. वा.
तर आता पेशंट आल्या पहिले मूर्ती बघतो, त्याच्यानंतर आय थिंक इथे रिसेप्शनचा टेबल आहे. हो. सो इथे त्याची एंट्री होते, हो, एंट्री केली जाते. आणि एंट्री केल्यानंतर सर आता तुम्ही आम्हाला सगळीकडे घेऊन जा, की त्याच्यानंतर काय प्रोसेस चालू तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला समोरच तिथे स्वामी समर्थ दिसतात. अर्थात श्री स्वामी समर्थ. ही आमची कन्सल्टिंग रूम आहे. हम्म. आणि आपण इथे आलो की आपलं एक फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे, बर. भौतिक उपचार, जे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हे आमचे सगळे मास्टर्स फिजिओथेरपीमधले वा. डॉक्टर शनया हॅलो. आणि खूप सिनियर फिजिओथेरपिस्ट आहेत. गेली 9 वर्षाचा त्यांचा खूप अनुभव आहे यातला. हा. आणि त्यांनी मास्टर्स केलेलं आहे मस्क्युलर स्केलेटनमध्ये आणि स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये. हो, ग्रेट. आणि अनेक मोठमोठ्या लोकांना, सेलिब्रिटीजना त्यांनी ट्रीट केले. अनेक कठीण केसेस त्यांनी ट्रीट केलेले आहेत. आणि इव्हन ऑलिम्पिकसाठी सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. बर. पण काही कारणामुळे त्यावेळी जाऊ शकल्या नव्हत्या. तर या डॉक्टर प्रवर्तक हे सुद्धा फिजिओथेरपिस्ट आहेत. डॉक्टर प्रियांका. हॅलो. आणि या डॉक्टर भाग्यश्री. हॅलो. तर सर आता हे इथे हा एक मोठा टेबल सारखा दिसतो, तर हे टेबल मशीन काय आहे हे थोडं आम्हाला सांगू शकता किंवा मॅम सांगू शकता? मैम ना आपण सांगूया कि इसके बारे में थोड़ा समझाइए. तो ये डीकम्प्रेशन मशीन है, स्पाइनल डीकम्प्रेशन और नी डीकम्प्रेशन. हमारे पास 2 मशीन्स है. डीकम्प्रेशन मतलब टू रिलीज द प्रेशर, डीकम्प्रेस करना नी से और स्पाइन से. तो अभी मैं आपको एक एक करके इसके बारे में एक्सप्लेन करूंगी. लंबार ये स्पाइनल डीकम्प्रेशन है उसके बारे में. तो इसके अंदर बहुत सारे सेटिंग्स है, वो आपको पहले सेटिंग्स दिखाएंगे कि क्या क्या सेटिंग्स है यहाँ पे. तर ही मशीन आहे आपली स्पायनल डिकम्प्रेशन, दॅट इज लंबार डिकम्प्रेशन. वेरियस कंडिशन्स असतात, जसे डिस्क बल्ज, सायटिका, त्यानंतर रेडिएटिंग पेन, अशा कंडिशन्समध्ये आपण ही मशीन यूज करतो. तर मशीनची सेटिंग आहे की पेशंटची पोझिशन ही सुपाईन लाईन, म्हणजे सरळ पाठीवर झोपायचं. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे डिकम्प्रेशन नावाचा. तर जेव्हा आपण डिकम्प्रेशनवर क्लिक करतो त्या टायमाला लंबार अँगल सेटअप असतो. मग लंबार अँगल सेटअपमध्ये आपण कस्टम डिकम्प्रेशन जेव्हा सिलेक्ट करतो त्या टाईमला इथे असा सेटअप येतो. त्यामध्ये ट्रीटमेंट वेट आपण पेशंटच्या वेटच्या हिशोबाने ते सेट करतो. ट्रीटमेंट सायकल्स म्हणजे किती वेळा ही मशीन त्या हिशोबाने वर्क करणार. आणि होल्ड टाईम, जेव्हा ही मशीन खाली आपल्याला डिकम्प्रेस करते तेव्हा एक स्पेसिफिक होल्डिंग टाईम असतो, ठीक आहे, अराउंड 15 सेकंड 20 सेकंड. तोपर्यंत ती मशीन आपल्याला खाली होल्ड करते. आणि तो 20 सेकंड 50 सेकंड 15 सेकंडचा टाईम झाला तर ती मशीन परत तुम्हाला आहे त्या जागेवर आणून ठेवते. तर आपण एक डेमो बघूया की आपण कशा प्रकारे पेशंटचा सेटअप करतो. तो आप ये जैसे देख सकते हैं कि ये नीचे जा रहा है ये पार्ट. सो ये एरिया डीकम्प्रेस कर रहा है स्पाइन को, और वो वहाँ पे कुछ सेकंड्स के लिए वेट करेगा. कंप्रेशन डीकम्प्रेशन, तो अगर कोई भी नर्व कंप्रेस हो रही है, डिस्क जो है वो कंप्रेस हो रहा है दोनों, तो वो उसको रिलीफ मिलता है उतने टाइम के लिए, और वो जो होल्ड करता है वो रिलीफ देता है उस टाइम के लिए. ऐसे बहुत सारे साइकिल्स है, 20 साइकिल्स 15 साइकिल्स डिपेंडिंग अपॉन पेशेंट्स वेट. हम उसको फॉर्मूला के हिसाब से सेट करते हैं, तो वो नर्व को रिलीफ करता है. ये कौन से पेशेंट्स के लिए रहता है, कौन कौन ये ट्रीटमेंट ले सकता है? बेसिकली जिसको रेडिएटिंग पेन है, जिसको बैक पेन है, जो साइटिका है, उनको लंबार स्टीनोसिस है, लंबार स्पाइनल स्टीनोसिस है, उनके लिए. सर्वाइकल के लिए भी यूज़ करते हैं, नेक के लिए भी हम यूज़ करते हैं. तो जिनको सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस है, लंबार स्पॉन्डिलिसिस है, जिनको रेडिएटिंग पेन, हाथ में पेन रेडिएट होता है, उनके लिए यूज़ करते हैं. तो नर्व इन्वॉल्वमेंट के लिए बेसिकली डिस्क बल्ज है, उसके लिए हम यूज़ करते हैं. इसके साथ और क्या क्या कर सकते हैं इस मशीन के साथ? और एक सिंपल लैंग्वेज में डीकम्प्रेशन मतलब क्या है?
डिकम्प्रेशन मतलब उसका लोड कम करना, कहीं से भी डिकम्प्रेस करना मतलब वहाँ का वो एरिया का लोड कम करना। जैसे वो नेक रीजन का है, बैक का है, उससे लोड कम करते हैं, पेन कम हो जाता है उससे। क्योंकि कुछ लोगों को कंप्रेशन होता है बिकॉज ऑफ डीजनरेशन, और किसी का एक्सीडेंट होता है कि समवन हैड अ फॉल, तो उनको डिस्क बल्ज होता है जिसकी वजह से नर्व इरिटेट होती है। तो डिकम्प्रेस मतलब वो एरिया से लोड हटाना ताकि नर्व रिलैक्स हो, वहाँ के मसल्स थोड़े से उनको स्ट्रेच फील होता होगा। जब आप वो लेग्स नीचे पुल हो रहे हैं और ये पार्ट को स्टेबलाइज किया है तो उनको वो स्ट्रेच फील हो रहा होगा स्पाइन पे, तो दैट स्ट्रेच इमीडिएटली गिव्स रिलीफ। या और डिकम्प्रेशन के अलावा और क्या क्या यहाँ पे ट्रीटमेंट्स होती है इस सेक्शन में, फिजियोथेरेपी? इस सेक्शन में बेसिकली वी हैव लॉट ऑफ थिंग्स। यहाँ पे 2 बेड्स है, वहाँ पे वी स्टार्ट विद लॉट ऑफ स्ट्रेचेस। हमारे पास यहाँ पे मैथ्स है, फिजियो बॉल है, तो वी गिव लॉट ऑफ गुड स्ट्रेचेस। स्ट्रेंथनिंग करवाते एक्सरसाइजेस, वी हैव स्विस बॉल हियर, तो बैक स्टेबिलिटी, स्कैपुलर स्टेबलाइजेशन एक्सरसाइजेस एंड ऑल दैट, तो वो करते हैं। वी हैव ब्लड सर्कुलेटिव मसाजर, तो जिससे यहाँ पे जिनको भी नमनेस है या जिनको ब्लड सर्कुलेशन फीट में प्रॉब्लम है, फीट में है, लेग्स का सर्कुलेशन अफेक्टेड है, तो इस पे बैठे वो वाइब्रेट होता है, सर्कुलेशन को इम्प्रूव करता है। देन we have Theragun, we have resistance bands here, we have weights here, weight cuff for strengthening and stretching, and we do cupping also. We have different kinds of cup. We have plastic cups, we have silicone cups, fire cups and all. तो हम cupping करते हैं to improve blood circulation, reduce stiffness and reduce pain. And then we have TENS machine. तो वो भी मसल्स को रिलैक्स कराता है, जो भी स्टिफनेस है उससे कम होती है। वी अप्लाई दोस इलेक्ट्रोड्स एंड बेसिकली इट गिव्स वाइब्रेशन, सम काइंड ऑफ स्टिमुलेशन टू द मसल्स, जिससे ब्लड फ्लो अगेन इम्प्रूव होता है और मसल्स रिलैक्स होते हैं। सो वी हैव दीज मशीन्स। अपार्ट फ्रॉम दैट वी डू नीडलिंग ऑल्सो, ड्राई नीडलिंग बोलते हैं। तो वी इफ वट एवर नॉट्स वी हैव इन द मसल्स, जो भी नॉट्स को, वो नॉट्स पे हम जब नीडल्स डालते हैं तो वो भी रिलैक्स हो जाते हैं। अगेन किसी को डीप मसल नॉट्स है, जो ज़्यादा जिम जाते हैं वो भी स्टिफ हो जाते हैं। तो इट इज बेसिकली वी हैव एव्हरीथिंग फॉर ऑल द एज ग्रुप्स। तर मॅडम, मी मराठीत तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही हिंदीत बोलला तरी चालेल। आपण शिवाजी पार्क, दादर, शिवतीर्थाच्या बाजूला आहात त्यामुळे। तर आता जर कोणी मणक्यासाठी म्हणा किंवा मग त्यांच्या नीसाठी इथे आलं तर तुम्ही त्याचं निदान कसं करता, तुम्ही त्याचं असेसमेंट कशी करता? तो मैं इनके ऊपर दिखाऊंगी असेसमेंट करके। सपोज ये बैक पेन के पेशेंट है, सपोज ये बैक पेन के पेशेंट है और इनको पेन जो है यहाँ से नीचे तक जाता है, तो उनको असेस हम ये करेंगे, पेशेंट को ऐसे थोड़ा सा और आगे आ जाओ। उसमें सिम्टम्स ये होता है कि उनको बैक पे स्टिफनेस फील होती है, यहाँ से पेन जो स्टार्ट होता है और वो उनको नीचे तक रेडिएट होता है, या फिर वो आगे तक जाएगा या पीछे तक जाएगा। और चलने में उनको दर्द होता है, जैसे चढ़ने उतरने में दर्द होगा, थोड़ा टाइम चलेंगे तो थक जाएंगे, उनको पैरों में हैवीनेस फील होगा। कभी कभी क्या होता है, फीट में नमनेस आ जाती है, टिंगलिंग सेंसेशन आता है, वो जैसे मूंगी आती है वैसा फील होता है, तो वैसा होगा उनको। ठीक है। और थोड़ा हैवीनेस, जैसे वो चल रहे हैं तो ऐसा लगेगा पिल्लो पे चल रहे हैं, तो थोड़ा सा वैसा फील होगा। वो इनिशियल स्टेजेस पे नहीं, बट वो जैसे प्रोग्रेस होता है, प्रोग्रेसिव स्टेज पे होता है। तो सपोज ये बैक पेन, उनको सेम कंडीशन, सेम सिम्टम्स है, तो उनको मैं थोड़ा सा, जैसे अभी नीचे देखने बोलूंगी, थोड़ा नीचे देखिए, ये पैर ऊपर उठाइए, स्ट्रेट करिए, अब धीरे से ये पैर को ऊपर कीजिए, अब आप आगे से आगे झुकिए। तो जब ये करेंगे तो सडनली उनको वो स्ट्राइकिंग पेन जो है वो नीचे तक जाएगा। अच्छा, बैक से नीचे तक वो स्ट्राइकिंग पेन जाएगा एकदम से। तो वो उनको उससे पता चलेगा कि ये इनको टिपिकल वही है। तो इसको हम स्लम्स टेस्ट बोलते हैं। ये हो गया बैक के लिए, राइट? और नी का अगर हो कुछ हुआ तो नी के लिए आपको फिर लेटना पड़ेगा ये साइड से। सपोज उनको ऑस्टियोआर्थराइटिस नी है, मतलब नी जो है वो बहुत टाइम तक
घिस गया है, अगर एज ज्यादा है या फिर नी के बीच में स्पेस कम हो गया है, गैप कम हो गया है, ओके तो वो एक्सरे में भी दिखता है कि गैप कम हो गया है, घिस रहा है एक दूसरे से, फ्रिक्शन हो रही है ज्यादा, तो दर्द बढ़ता है, वो एरिया में नी पे स्वेलिंग आती है, अच्छा सूज जाता है ओके। तो वो माइल्ड स्वेलिंग से लेके सीवियर स्वेलिंग, वो डिपेंड करता है कि कौन सा ग्रेड है, बट वो स्वेलिंग आ जाएगी सबसे पहले, ये एरिया प्रेस करेंगे तो उनको दर्द होगा यहाँ पे, ईडियल साइड पे, मोस्टली अंदर के साइड पे प्रेस करेंगे तो उनको दर्द आ जाएगा। अब कभी कभी कुछ पेशेंट्स को पैर ऐसा रहता है, मतलब नीचे गैप, वो पूरा स्ट्रेट नहीं कर पाते, राइट, तो उनको हम इसके ऊपर वर्क करते हैं, मसल्स के ऊपर, जॉइंट के ऊपर, ताकि वो गैप जो है नीचे स्पेस, उसको एक्सटेंशन लैग बोलते हैं, ओके, तो वो हम उसको करेक्ट कर पाए, ओके, ये होता है। फिर पटेला मोबिलिटी टेस्ट, तो ये जो है ना, इसके ऊपर कैप होता है, नी कैप, ओके, तो कभी कभी वो इतना टाइट हो जाता है कि वो मूव नहीं हो पाता है, चिपक जाता है वो जॉइंट से, तो वो हम देखते हैं कि वो प्रॉपर्ली मूव हो पा रहा है कि नहीं हो पा रहा है। ओके और ये इसके सिम्टम्स जो रहते हैं, अगर बहुत लोग जो है वो चीप शूज मतलब बाय करके वो पहनते हैं, उसके थ्रू होता है, या बहुत लोग ट्रैवल करते थे, एक्सेसिव ट्रैवल जिसको हम बोलते हैं, फ्लाइट से बोलोगे ऐसे, सो वो इसके सिम्टम्स रहते हैं यूजुअली वो एक तो एज रिलेटेड डिजेनरेशन हो सकता है, या फिर लॉन्ग टाइम स्टैंडिंग, जिनका प्रोफेशन है कि बहुत ज्यादा टाइम खड़े हैं, उनको स्ट्रेच नहीं करते हैं, अच्छा, एक्टिविटी ज्यादा नहीं, बट ज्यादा टाइम खड़े होते हैं तो सारे मसल्स टाइट हो जाते हैं, तो तब हो सकता है उनको। ओके, और इन केस इफ दे हैव, मतलब अगर लिगामेंट का, अगर इन लिगामेंट और मेनिस्कस जो बेसिकली नी जॉइंट को प्रोटेक्ट करने के लिए वो होता है सॉफ्ट टिश्यू, तो अगर उसमें अगर कुछ इफेक्ट हो गया तो भी चांसेस है कि अगर वो स्टेबल नहीं है तो भी जॉइंट एक दूसरे पे घिस सकता है, स्पेस रिड्यूस हो सकती है, तो उसकी वजह से या। सो मॅम, आता याची मग ट्रीटमेंट कशी असते, त्याचे ड्युरेशन काय असतात, आणि ऑपरेशन जे असेल ते ह्याच्यामुळे टळू शकतं का जेव्हा तुम्ही असेसमेंट करून ट्रीटमेंट देता, सो मग त्याने ऑपरेशनचा धोका पण टळू शकतो का? तो मैं आपको शुरू से बताऊंगी, जैसे असेसमेंट हम करते हैं तो हम पहले देखते हैं कि इनका कौन सा ग्रेड है, ओके, अगर उनको आर्थराइटिस है तो ग्रेड 1 है, 2 है, 3 है, 4 है, मोस्टली ग्रेड 3, 4 पे डॉक्टर्स बोल देते हैं कि उनको सर्जरी की जरूरत है, ठीक है। अगर ग्रेड 1 है, ग्रेड 2 है, तो डिपेंड करता है जो टाइम, जितना आपने जैसे पूछा कि ड्यूरेशन कितना लगता है, तो वो डिपेंड करता है कि कितना सीवियर है कंडीशन, उसके ऊपर है। अगर ग्रेड 1 ग्रेड 2 है तो उसका अलग ड्यूरेशन होता है, ग्रेड 3 ग्रेड 4 का अलग ड्यूरेशन होता है। अगर डॉक्टर ने सर्जरी बोली है, तो ऐसे हमारे पास बहुत सारे केसेस आते हैं जिनको सर्जरी बोली है पर वो आते हैं, बस पेशेंस की जरूरत होती है और रेगुलर ट्रीटमेंट्स के लिए आने की जरूरत होती है, बट रिकवरी हो जाती है, बिकॉज सिंस जैसे मैंने बताया कि हमारे पास नी डिकम्प्रेशन मशीन भी है, तो वो नी डिकम्प्रेशन मशीन में जैसे मैंने बताया कि गैप कम जो रहता है नी के बीच में, जिसकी वजह से घुटना घिसता है, तो वो गैप को क्रिएट करता है थोड़ा सा, उसके ऊपर से प्रेशर कम करता है, तो वो रेगुलरली लेने से हमारे पास जो दूसरे ट्रीटमेंट्स, और यहाँ पे जैसे हम मसल्स को, जो टाइट मसल्स होते हैं, बहुत सारे पेशेंट जो आते हैं उनके मसल्स बहुत टाइट होते हैं, तो उनको हम रिलीज करते हैं, तो पहले मसल्स पे से लोड हटा रहे हैं, टाइटनेस कम कर रहे हैं, करेक्ट, उसके बाद में स्ट्रेचिंग रेगुलरली देते हैं हम लोग, कि जो सुबह और शाम, तो ऐसा नहीं है कि उनका पेन ठीक हो गया और फिर वो वापस आ जाएगा, उनको मेंटेनेंस के लिए हम एक्सरसाइजेस देते हैं, स्ट्रेंथनिंग देते हैं लॉन्ग टर्म के लिए, ताकि वो लाइफ टाइम वो कर पाए और वो कंडीशन वापस ना आए, ओके, इसलिए तो हम लोग यूजुअली कपिंग, नीडलिंग, स्ट्रेचिंग और रिलीज, जो मसल को थोड़ा रिलैक्स कराने के लिए, तो वो हमारी टेक्निक होती है, उससे मोबिलाइजेशन होता है, ऐसी हमारी टेक्निक्स है, उसके साथ नी डिकम्प्रेशन कंबाइन करते हैं हम, तो उससे बहुत लोगों को जिनको सर्जरी बोला है उन्हें भी बहुत फर्क पड़ा है, और वो अभी कंटिन्यूस कर रहे हैं, एक्सरसाइजेस कर रहे हैं, एंड दे आर गुड। ओके, आता तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, इथे तुम्ही जॉईन झाल्यापासून तुम्ही आधी काय करत होतात आणि आता ओव्हरऑल पेशंट्सचा फीडबॅक कसा असतो, आणि तुमचा ॲज अ काय म्हणतात फिजिओथेरपिस्ट आहात किंवा ॲज अ डॉक्टर कसा एक्सपिरियन्स आहे होलसम? टू बी वेरी ऑनेस्ट, मैंने अभी तक
जैसे इतने सालों के एक्सपीरियंस में मैंने देखा है कि बहुत सारे पेशेंट्स को जो नी का इतना ग्रेड 3 ग्रेड 4 का प्रॉब्लम होता है तो उन्हें डायरेक्टली सर्जरी बोलते हैं और हमने वही किया है, उन्हें सर्जरी प्रिस्क्राइब कर दी है। बट यहाँ पे आने के बाद, चिकित्सा में आने के बाद में ऐसा फील हुआ और बहुत सारे पेशेंट से मिली हूँ, ट्रीट भी किया है वैसे पेशेंट्स को जिन्हें सर्जरी या फिर उन्हें बोला है कि सर्जरी नहीं करनी पड़ेगी और वो लोग अभी ओके है। तो दैट इज माई एक्सपीरियंस हियर कि आई हैव सीन लॉट ऑफ पीपल जो काफी फिट हो गए हैं, नी का पेन गया है, दे आर वॉकिंग प्रॉपरली। और बहुत सारे लोगों को जिसे नॉक नीज और बो लेग्स बोलते हैं उसको, कि नी के बीच में जो ऐसा हो जाता है, दोनों नी के बीच में स्पेस ऐसे बढ़ जाता है, बो लेग्स, एंगल भी चेंज हुआ है। अच्छा। काफी, पर वो रेगुलरली आते हैं, पेशेंट्स रखते हैं, तो दैट इज माय एक्सपिरियन्स हियर। ग्रेट. तर मॅम, मी असं ऐकलंय की जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आपण दादरमध्ये आहोत, शिवाजी पार्क, शिवतीर्थाच्या बाजूला, आणि राजसाहेबांच्या ज्या आई आहेत, राजसाहेब ठाकरेंच्या ज्या आई आहेत आणि त्यांच्या ज्या बहीण आहेत, यांना सुद्धा तुम्ही ट्रीट केलेलं आहे. सो त्याचा एक्सपिरियन्स कसा होता, त्यांना आधी काय प्रॉब्लेम्स येत होते आणि आता काय स्टेज आहे, की आता कशा पद्धतीने तुमची ट्रीटमेंट चालू आहे? तो जयवंती देशपांडे वो बहुत सालों से यहाँ पे आ रहे हैं। जब वो आए थे, आई स्टिल रिमेम्बर, वो जब आए थे तो वॉक करने में भी, उनको चलने में काफ़ी दर्द हो रहा था। कि वो चल रहे थे, वो थोड़ा लिंक करके चल रहे थे, नी बेंट था उनका, नी स्ट्रेट नहीं हो पा रहा था और काफ़ी मसल्स उनके काफ़ी टाइट थे। तो फर्स्ट जब सेशन मैंने लिया था, उनके स्टिफनेस थी, बहुत सारा पेन था, स्वेलिंग भी थी नी पे। फिर धीरे धीरे हमने कंबाइन करके सारे ट्रीटमेंट्स जो है, आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स है, तो हमने वो करके, ऑयल मसाजेस है, बस्ती है, फिजियोथेरेपी, ये सब कंबाइन करके हमने उनको किया। तो उनका आज के टाइम पे वो अच्छे से चल रहे हैं, देयर इज नो स्वेलिंग, नो पेन, प्लस उनका डेली डे टू डे जो एक्टिविटीज होती है उसमें भी इम्प्रूवमेंट आया। अभी वो शिवाजी पार्क के राउंड्स भी लगाते हैं। क्या बात है। और पेन फ्री है अभी। ओके। राज साहब से आप मिले? हाँ, मिली हूँ। क्या बोला? हाँ, कुछ बोला नहीं, बस मैं उनके घर पे एंटर कर रही थी, बस उनकी मदर से मिलना था मुझे। उनके और उनका ट्रीटमेंट कैसा चल रहा है? उनका ट्रीटमेंट तो उनका बेसिकली फुल बॉडी में जैसे एज रिलेटेड जो डीजनरेशन आता है, कि नेक का प्रॉब्लम है, उनको एक कंप्रेशन फ्रैक्चर भी है मिड बैक में, और उनको नी का भी जो आर्थराइटिस है, एज रिलेटेड डीजनरेटिव चेंजेस है, तो वो सब हमने पार्ट बाय पार्ट करके उनको भी ट्रीट किया है। तो अभी वो भी वॉक करते हैं, पहले से काफी फ्री लगते हैं उनके मसल्स। तो पहले काफी वो पेन में थे, उनकी मोबिलिटी भी थोड़ी कम थी, तो अभी वो पहले से काफी बेटर है, उनको वॉकिंग में वो सब में काफी आराम है। नेक मूवमेंट पे भी शुरू में जब गई थी तो नेक मूवमेंट में भी प्रॉब्लम था कि वो नेक प्रॉपर रेंज नहीं आ रहा था, मूव नहीं कर पा रहे थे, बट अभी वो नेक रेंज काफी इम्प्रूव हुआ है उनका, वो पेन भी कम हो गया है। ओके, ग्रेट. मॅम, आता आम्हाला ह्या मशीन बद्दल सांगा, याचा काय यूज असतो, काय सिम्पटम्स असल्यानंतर इथे तुम्ही त्यांना ट्रीटमेंट देता पेशेंट्स? यस, तो ये इसको हम बोलते हैं नी डिकम्प्रेशन थेरेपी। ये हम थेरेपी उनको देते हैं जिनको अर्थराइटिस इश्यू होता है नी का, और उनको दिया जाता है जिनका नॉक नीज और बो लेग्स होता है, उनके लिए हम इसको देते हैं। अब इसका मेन रीजन ये है, हम लोग इसको पहले स्ट्रेप्स बांधेंगे, स्ट्रेप्स बांध के बताएंगे उनको। सो यहाँ पर हम लोग बेसिकली स्ट्रैप्स को ऐसे प्लेस करते हैं कि एक स्ट्रैप रहेगा वो उनके नी के ऊपर वाले हिस्से पे रहेगा, एक नी के प्रॉपर नीचे रहेगा ताकि वो बैलेंस कर पाए। अच्छा। एंड देन एक स्ट्रैप इनके बॉडी के अराउंड लगेगा ताकि वो डिकम्प्रेशन के साथ नीचे ना जाए, तो वो एक पोजीशन पे स्टेबल रहे उसके लिए। यस, तो जैसा कि आप देख सकते हो यहाँ पे वेरियस सेटिंग्स हैं। मैं स्टार्ट कर रही हूँ अभी। ओके, जैसे अब हम यहाँ पे देख रहे हैं वेलगस और वेरस का ऑप्शन है, यानी कि यहाँ पर नॉक नीज बो लेग्स का ऑप्शन है, या जिसका नहीं रहता नॉर्मल में भी हम इसको सेट करते हैं। तो जिनका ऐसे नॉक नीज और बो लेग्स रहेगा, हम उसके लिए एंगल सेट करते हैं, ठीक है।
फिर एंगल सेट करने के बाद विल स्टार्ट विद द डीकम्प्रेशन, जिसमें हम डायरेक्ट नी डीकम्प्रेशन करेंगे. Okay. तो यहाँ पे अकॉर्डिंग टू पेशेंट्स वेट हम ट्रीटमेंट का वेट डालते हैं एंड उसके अकॉर्डिंग हम ट्रीटमेंट साइकिल उनकी डालते हैं. सो सपोज यहाँ पर उनका वेट मैंने डाल के रखा है 12 kgs. अब यहाँ पर मैं मशीन स्टार्ट कर रही हूँ. ओके. तो यहाँ पर क्या हो रहा है, जो आपका दोनों बोन है नीज को जो सपोर्ट कर रहे हैं, तो उसमें डीकम्प्रेशन होगा. तो उससे क्या होगा, जो आपका जो कार्टिलेज घिस रहा है या कार्टिलेज के ऊपर प्रेशर आता है दोनों नीज दोनों बोन्स की वजह से, तो वो रिलीज होना शुरू होता है, जिसकी वजह से उनका मूवमेंट भी इजी हो जाता है पोस्ट दिस. ओके. तो ये अभी यहाँ पर 15 सेकेंड्स के लिए होल्ड होगा एंड देन 15 सेकेंड्स के बाद इट विल गो बैक टूवर्ड्स इट्स नॉर्मल पोजीशन. तो ये हम लोग ने जैसे अभी इनके लिए 15 साइकिल्स के लिए लगाया है, तो ये वैसे ही वर्क करता रहेगा. ओके. और इसके रिकवरी के लिए कितने मंथ्स लग सकते हैं या एक एवरेज कितना ड्यूरेशन लगता है? दैट डिपेंड्स अकॉर्डिंग टू द पेशेंट्स कंडीशन. सिवियरिटी कितनी है उसके ऊपर डिपेंड किया जाता है. हम पर्टिकुलरली एक अजम्पशन नहीं दे सकते कि 2 महीने लग गए 3 महीने लग गए. दैट डिपेंड्स अगेन कि उनका केस कैसा है, कितनी सिवियरिटी है. डिफॉर्मिटी है तो एंगल बदलने में भी टाइम लगता है. करेक्ट. ओके. सर, आता आपण भौतिक उपचारचा जो सेक्शन होता तो बघितला. आता इथे आम्हाला डॉक्टर राम भोसले यांच्या हस्ते 1984 रोजी डोंबिवली चिकित्सा क्लिनिकचे उद्घाटन त्याचा फोटो आहे. ह्याच्यात राम भोसले दिसत आहेत. हे डॉक्टर राम भोसले आहेत. त्यांनी हे इनॉग्रेशन केलं होतं 1984 ला. ओके. चिकित्सा डोंबिवली क्लिनिकचं. हे माझे वडील आहेत, भाऊसाहेब देवरुखकर. हा मी आहे रमाकांत देवरुखकर. आणि हे आम्ही सत्कार करताना आणि हा नारळ वाढवताना वा तिथे डॉक्टर राम भोसले तिथे दिसत आहेत. हा आशीर्वादाने हे कार्य चिकित्साचं सुरू आहे. सगळ्याची सुरुवात इथून झालेली आहे. ओके. सर, आता इथे काही श्लोक आहेत जे आपल्या आयुर्वेदामध्ये वेदांमध्ये आहेत. जसा हा एक श्लोक आहे, अयम मे असतो भगवान, अयम मे भगवत्तर, अयम मे विश्वभेषजोयम शिवाभिमर्शन. म्हणजेच भगवानच आहे माझा हात, अतिश्रेष्ठतम आहे हा, सर्व औषधमय आहे माझा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श. हा जो हात आहे, या हाताने आम्ही जी ट्रीटमेंट करतो तो अतिशय औषधमय आहे, कल्याणमय आहे आणि यामध्ये ऑलरेडी हिलिंग आहे. त्याने ते हिल होत असतं. असं हे अथर्व वेदकांड 4 सूत्र 13 मंत्र 6 मध्ये म्हटलेलं आहे. बर. सर, आता आपण कुठे जाऊयात? आता आपण आयुर्वेदा सेक्शन कडे जाऊया आणि आपण पाहूया की आयुर्वेदा सेक्शन कसं आहे. चाल. या आमच्या स्वाती मॅडम नेहमी हसतमुख असतात आणि सगळ्यांचं स्वागत करतात. अनेक वर्ष त्या आपली सेवा देत आहेत चिकित्साला. क्या बात. नमस्कार. हे आपलं आयुर्वेदा सेक्शन. पंचकर्म इथे लिहिलेलं दिसतं आपल्याला. पंचकर्म लिहिलेलं आहे. छान. ही नटराजाची मूर्ती आहे. हे आपलं आयुर्वेदा सेक्शन. वा. आपण कुठेतरी मुंबईच्या बाहेर आलो एकदम साऊथ साईडला. केरळीय पद्धतीचं हे असं केरळहून आलेलं आहे हे टेबल. बर. आणि इथे शिरोधारा केले जातं अशा पद्धतीने. इथून इथे कपाळावर वेगवेगळं औषधीयुक्त तेल याचे धारा सोडली जाते. मन शांत करण्यासाठी, स्ट्रेससाठी, वेगवेगळ्या उपायांसाठी याचा उपाय केला जातो. हे एक टेबल आहे. हे झाल्यानंतर इथे वाफ दिली जाते, स्टीम. हे एक वाफ यंत्र आहे इथे ज्यामध्ये स्टीम दिली जाते. ओके. आणि मग इथे एक बाथरूम आहे, तिथे जाताना रुग्ण बाथ घेऊन जातो. तुम्ही पाहाल की इथे एक नटराजांची आणि पूर्ण साऊथ वाईब्स मध्ये आहे. हो, येस. कारण प्रार्थना करूनच ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट आपल्याकडे केली जाते आणि त्यामुळे तशा प्रकारचं आपल्याला वातावरण खूप आवश्यक असतं कुठली ट्रीटमेंट करण्यासाठी. अशा प्रकारे हे आयुर्वेदा सेक्शन आहे. जसं तुम्ही फिजिओथेरपी पाहिली तसं. आणि इथे छान पंचारती पण दिसते, समय आहे. मस्त. म्हणजे इथे स्पिरिच्युअल असा एक शांत त्याचा माहोल होत असेल. वा. हा आमचा सगळा स्टाफ आहे जो ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट करते. जसे समिता मॅडम खूप सिनियर आहेत, लक्ष्मण असं आमचा सगळा स्टाफ आहे. ते अतिशय मनाने, प्रेमाने ट्रीटमेंट करत असतात.
खूप छान काम करतात तुम्ही. वा सर, आता आपण कुठल्या सेक्शनकडे जाऊयात? आता आपल्याकडे वेगवेगळे केबिन्स आहेत आणि तिथे अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट्स होत असतात. ओके. अशा प्रकारचे काही केबिन्स आहेत, अनेक केबिन्स आहेत की जिथे ट्रीटमेंट होतं. तर आपण एका सेक्शनकडे जाऊया आता. ओके. हा एक सेक्शन आहे. इथे ॲक्युपंक्चरची मशीन आहे. ओके. जे ॲक्युपंक्चरच्या सुया लावल्यानंतर या मशीनने स्टिम्युलेट केलं जातं. अच्छा. त्यासाठी ही अशा प्रकारची एक मशीन आहे. आणि इथे हे कायरोप्रॅक्टिक टेबल आहे. हो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍडजस्टमेंट केले जातात ज्या बेड्सवर. ओके. त्याला आम्ही सेटिंग करून वेगवेगळ्या पद्धतीने इथे प्रेशर बहुतेक हे बेड्स इथे मिळत नाही ना, हे बाहेरून तुम्ही बाहेर आता इंडियात मिळायला लागले, पण पूर्वी हे सगळं बाहेरून आणावं लागायचं. ओके. मग आपल्याकडे एक बेड होता जो डॉक्टर राम भोसले वापरायचे, बर. कायरोप्रॅक्टिक बेड. हा. तो आपल्याकडे आहे, अजूनही आहे. अरे वा. आणि त्या बेडवर डॉक्टर स्वतः ट्रीटमेंट द्यायचे. हा. तो साधारण 40 वर्षापूर्वी त्यांनी मला दिला होता बर. आणि त्यावर मी पूर्वी ट्रीटमेंट करायचो. आता फक्त आम्ही तो दर्शनासाठी ठेवला. अच्छा. अतिशय जुना जर्मन बेड वा. त्यांच्याकडे होता. कायरोप्रॅक्टिक यात वेगवेगळे ऍडजस्टमेंट्स असतात. नेकसाठी, अप्पर बॅकसाठी, लोअर बॅकसाठी, पायांसाठी. आणि हे सगळं ऑटोमॅटिक कॉम्प्युटराइज आहे. बर. आणि या मशीनद्वारे ते ऑपरेट. ऑपरेट होतं इथून. बर बर. सर, आता आपण कुठल्या रूम मध्ये आहोत? इथे आम्हाला वेगवेगळी औषधं दिसत आहेत. वरती कानाची आकृती आहे, त्याच्यानंतर तिथे स्पाईन दिसतीये. तिथे ही डॉक्टर्स कन्सल्टेशन रूम आहे. ओके. आमचे आयुर्वेदिक फिजिशियन इथे बसतात आणि जेव्हा पेशंट येतो त्यावेळी ते त्याची कम्प्लीट हिस्ट्री सगळं घेतात. केस स्टडी इथे होते आणि इथेच ते रोज भेटत असतात त्यांना. बर. तर ही डॉक्टर्स कन्सल्टेशन रूम आहे. ओके. आणि यामध्ये तुम्हाला हे जे सगळं दिसतंय काही मॉडेल्स आहेत. हो. हे गुडघ्याचं मॉडेल आहे. हा. त्याच्यानंतर हे स्पाईनचं मॉडेल आहे. बर. आणि यामध्ये ते काही पेशंटना समजावण्यासाठी मॉडेल्स ठेवलेली आहेत. त्यानंतर इथे आपल्याला दिसेल की हे कानाचं मॉडेल आहे. हो. त्या कानावर सुद्धा अनेक बिंदू असतात आणि ओके. त्याद्वारे सुद्धा ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे हे त्याचं एक मॉडेल आहे की कानावर कसे बिंदू असतात. त्याला मायक्रो सिस्टम म्हणतात. ओके. देवाने जेव्हा कानाची निर्मिती केली त्यावेळी फक्त आतला भाग पुरेसा होता आपल्याला ऐकण्यासाठी. हा. या भागाची गरज नव्हती. पण त्याला माहिती आहे की माणूस जो आहे तो कधी ना कधी आजारी पडणार आहे, त्यामुळे या भागाची निर्मिती झाली. बर. आणि मग यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत. इथे आम्ही सुया किंवा प्रेशरद्वारे हा. ट्रीट करतो आणि मग आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या आजारांना त्याचा फायदा मिळत असतो. ओके. तसंच काही बिंदू आपल्या डोक्यावर असतात, त्याला स्काल्प ॲक्युपंक्चर म्हणतात. ओके. फेस ॲक्युपंक्चर. अशा पद्धतीने हे सगळे बिंदू असतात. त्याचं एक मॉडेल आहे. सर, हे लाईन्स वेगवेगळे असे काही? हे सगळे मेरिडियन आहे, म्हणजे एक चॅनल आहेत आपल्या शरीरामध्ये जे प्राणशक्ती जी वाहते त्याचे वेगवेगळे चॅनल्स आहेत. याद्वारे हे प्रवाह वाहत असतात. ओके. यावर सुद्धा हातावर सुद्धा अनेक बिंदू इथे दाखवले. अशा प्रकारे हे काही बर. मॉडेल्स आहेत. पायावर सुद्धा आपल्या असे काही बिंदू असतात. बर. ते काही मॉडेल्स आहेत. हे हिप जॉईंटचं एक मॉडेल आहे. ओके. हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा अनेक बिंदू आहेत. चेहरा. अशा प्रकारे हे आम्ही ट्रेनिंगसाठी आणि हा. कधी पेशंटना काही समजायचं असेल तर त्यासाठी वापरतो. वा. अशा प्रकारे. आणि सर, तिथे मागे एक सुंदर गणपतीची मूर्ती आहे, हो. त्याबद्दल आम्हाला थोडं ही सांगा. गणपतीची मूर्ती राजसाहेबांकडून आपल्याला भेट वा. वस्तू म्हणून मिळालेली आहे. तो आशीर्वाद आपल्याला इथे देत असतो. हा हा. तर ही त्यांच्याकडून एक भेट वस्तू आलेली आहे क्या. आपल्याला. सर, आता कुठल्या सेक्शन कडे जाऊयात? येस. आता हा जो कायरोप्रॅक्टिक बेड आहे याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत. तर मी तुम्हाला ऑपरेट करून दाखवतोय. हे सगळं ऑटोमॅटिक आहे. आता पहिल्यांदा झोपवल्यानंतर आता ही बाजू वर आली. इथे हा पेशंट झोपल्यानंतर लोअर बॅकला जर काही आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे असतील तर याच्यावर ॲडजस्टमेंट करतो
म्हणजे मग कुठे ताण पडत नाही आणि ऍडजस्टमेंट प्रिसाइजली होतं. मग हा सेंटर पोर्शन आहे, दाबून आता हे समजा लूज खाली होतं तर इथे सेटिंग आहे, याला टाईट करायचं. फिरव अजून. येस, आता हे वर आलं. आणि जेवढं आपल्याला प्रेशर द्यायचं तेवढं देऊन हे आपण चेस्टचा एरिया असेल किंवा मिड बॅग असेल तर आम्ही अशा पद्धतीने त्याला प्रेशर देतो. मग हा वरचा पोर्शन इथे सुद्धा अशा पद्धतीने प्रेशर दिलं जातं. आणि मग नेकचा पोर्शन आहे, अशा पद्धतीने इथे सुद्धा नेकला वेगळ्या पद्धतीने प्रेशर दिलं जातं. त्यामुळे स्पाईनची अलाइनमेंट करण्यासाठी हा बेड कायरोप्रॅक्टिकमध्ये वापरला जातो आणि त्याचा फायदा हा आपल्याला दिसतो. पण सर एक आता प्रश्न आहे याच्यावर, आपण खूप सारे रील्स बघतो कायरोप्रॅक्टरच्या, त्यात कडाकड आवाज येतो मोडताना, तर म्हणजे ते खरं असतं तेवढा आवाज येणं का हे? मग जर आपले जे मास्टर्स आहेत ज्यांनी आम्हाला शिकवलं, जे काही पाम कॉलेजचे मास्टर्स आहेत, जापनीज डॉक्टर्स आहेत, अमेरिकन, त्यांनी सांगितलं खूप आवाज काढायची गरज नसेल. जेंटल स्ट्रेच दिला आणि आवाज नाही आला तरी सुद्धा चालतो. आवाजाची गरज म्हणजे थोडंसं माइंडसाठी, सायकोलॉजिकली इफेक्टसाठी आहे. पण आवाज आलाच पाहिजे असं काही नाही. ते तो थर्स्ट किंवा ती जी ऍडजस्टमेंट आहे ती ॲक्युरेट असणं, प्रिसाइजली होणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे आवाजापेक्षा. त्यामुळे हल्ली जेंटल प्रेशरकडे जास्त भर दिला जातो, ना की जोरजोरामध्ये आवाज. ओके. तर तुम्ही पूर्ण क्लिनिकची आता टूर बघितलेली आहे. तुम्ही विचार करा तुमच्या ट्रीटमेंटसाठी किती लोक मेहनत घेतात, किती लोक मेहनत करतात. त्यामुळे तुम्हाला चिकित्सा नी स्पाइन अँड मोर मध्ये यायचं असेल तर नक्की या. हे तर दादरचं आत्ता क्लिनिक दाखवलेलं आहे. सर आपल्या अजून भरपूर क्लिनिक आहेत. पुण्यात आहे, मुलुंडला आहे, ठाण्यामध्ये आहे आणि बोरिवलीमध्ये. ठाणे बोरिवली आहे, मुलुंडला नाहीये. ठाणे आणि बोरिवली, ठाणे आणि दादरला आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. आता आम्ही पण थकलेलो आहोत, आम्ही पण आता जरा आमची पेटपूजा करतोय. त्यामुळे सर थँक्यू सो मच. आपण एवढा सुंदर पॉडकास्ट केला आज. खूप वेगळ्या पद्धतीचा पॉडकास्ट झाला. सुरुवातीला स्पिरिच्युअलिटीबद्दल आपण बोललो, तुमचे अनुभव आले, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल विषय बोललो आणि आता एवढा आपण टूर केलेला आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आपण एवढा सुंदर गप्पा मारल्या. आणि बाकी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तुम्हाला जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पण नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिंड कमेंटमध्ये दिलेले आहेत. सो लवकरात लवकर तुमची अपॉइंटमेंट बुक करा. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्या नंबरवर तुम्ही सांगू शकता. सो तुमचं निदान जे असेल त्या मॅडम करतील किंवा जे कोण फोन उचलणारे आहेत ते करतील. सर जाता आता तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? मला असं सांगायचं आहे की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट करा, थांबू नका. आणि ट्रीटमेंट जिथेही कराल ती पूर्ण करा, जेणेकरून तुम्ही पूर्ण छानपैकी बरे होऊ शकता. तर आज तुम्ही इथे सगळे आलात आणि हे छान रीतीने तुम्ही सगळं लोकांपर्यंत नेताय, मोठं कार्य करताय. त्यामुळे कॉस्मॉस स्टारचे आभार, तुमचे आभार आणि तुमचे DOPचे सुद्धा आभार. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि आपलं स्वीट टॉक्स रिच्युअल आहे ते थोडं आपण आज बदलूयात. आमच्या नेहमी आम्ही फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. आज आम्हाला खूप भूक लागली त्यामुळे आम्ही हातात सामोसा घेतो. त्याचा एक श्री स्वामी समर्थ पोटाचे प्रसाद ग्रहण करतो. प्रसाद ग्रहण करतो. तर थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ. आणि आजचा पॉडकास्ट कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला सरांसोबत कुठल्या पद्धतीचे पॉडकास्ट आवडतील, कुठल्या विषयांवर पॉडकास्ट आवडतील हे सुद्धा आम्हाला लवकरात लवकर सांगा. तुर्तास आम्ही थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू.